नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष प्रस्तुत शिवकाळ या सदरातील शिवकालीन वतन व्यवस्था या दुसऱ्या मालिकेतील आजचा आपला 5वा व्हिडिओ आहे. या व्हिडिओचं शीर्षक आहे मिरासदार म्हणजे काय. आपल्यापैकी काही मित्रांनी मिरासदार हे नाव ऐकलं असेल किंवा आपल्यापैकी काही लोकांना मिरासदार ही संज्ञा नवीनच असेल. तर आपण वतन व्यवस्थेमध्ये मिरासदार हे पद नेमकं काय होतं, त्याचे हक्क आणि अधिकार काय होते, हे पद कधी अंमलात आलं, वतन संस्थेतल्या कोणत्या घटकाला मिरासदार म्हणून संबोधलं जायचं, हे पद कधी लयाला गेलं, याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत. मागील 4 व्हिडिओमध्ये आपण गावगाडा आणि वतन व्यवस्था यातील फरक, वतन संस्था म्हणजे काय, वतनदार म्हणजे काय, वतन म्हणजे काय या गोष्टी समजून घेतल्या. आता आपण वतन संस्थेतलं मिरासदार म्हणजे काय हे पद या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार. आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. जर आपण सातारा आणि पुणे भागातील जमिनींच्या कुळ कायद्यांचा जर अभ्यास केला तर आपल्याला त्याच्यामध्ये मिरासी जमीन किंवा मिरासी कुळ नावाचा शब्द वारंवार आढळून येतो. हा मिरासी काय प्रकार आहे किंवा मिरास काय प्रकार आहे हे आपल्याला पटकन लक्षात येत नाही. तर मिरास हा अरबी भाषेतला शब्द आहे. मिरास या शब्दाचा अरबी भाषेमध्ये अर्थ असा होतो की एखाद्या मयत व्यक्तीची त्याच्या वारसाला मिळालेली जमीन, तिला अरबी भाषेमध्ये मिरास असं म्हणतात. मग हा शब्द आपल्या मराठी वतन व्यवस्थेमध्ये आणि मराठी कुळ कायद्यामध्ये जमिनीसाठी कसा काय वापरात आला, तर याचा इतिहास थोडं जाणून घेणं गरजेचं आहे. याच्याबद्दल आपण मागील एका व्हिडिओ मालिकेमध्ये, शिवकालीन ग्रामव्यवस्था या व्हिडिओ मालिकेमध्ये जमीन वर्गीकरण आणि वसूल आकारणी या व्हिडिओमध्ये थोडी चर्चा केली आहे. थोडासा आपण इतिहास या पद्धतीचा महाराष्ट्रामध्ये वतन संस्था कशी अस्तित्वात आली याच्याबद्दल पण मागच्या भागामध्ये चर्चा केलेली आहे. आता थोडीशी विस्ताराने चर्चा करूयात आपण की मिरास हा शब्द जमिनीला लागू होण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आणि मिरासदार हे पद अस्तित्वात येण्यासाठी काय घडामोडी घडल्या आधी ते समजून घेऊयात. थोडंसं ते समजून घेतल्याखेरीज आपल्याला मिरासदार या पदाचं महत्त्व लक्षात येणार नाही. परिस्थिती अशी होती की वतन संस्था उदयाला आली मुळामध्ये की जमिनीचा जो शेतसरा आहे तो शेतसरा राजाला कसा व्यवस्थित पोचेल याच्यासाठी एक प्रशासन व्यवस्था निर्माण व्हावी म्हणून. पूर्वीच्या काळी अशी परिस्थिती होती की जमीन मुबलक प्रमाणामध्ये होती पण लोकवस्ती कमी होती, लोकसंख्या कमी होती, जमीन कसणाऱ्यांची संख्या कमी होती आणि सर्वसाधारणपणे राजवट हिंदू असो किंवा इस्लामी असो ती धर्मशास्त्रानुसार चालत असे. आणि धर्मशास्त्रानुसार असं मानलं जात असे की राजा हा जमिनीचा भूपती आहे. म्हणजे हिंदू धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलं जात असे की राजा हा देवाचा अंश आहे, राजा हा नरपती आहे, म्हणजे जमिनीवरील सगळ्या पुरुषांचा, सर्व माणसांचा नायक आहे, अधिपती आहे. तसा राजा या पृथ्वीचा पण अधिपती आहे, राजा भूपती आहे. सर्व जमीन या पृथ्वीवरची राजाच्या मालकीची आहे आणि राजाला ती जमीन त्याला वाटेल त्याला कसायला देण्याचा अधिकार आहे आणि वाटेल तेव्हा त्याच्याकडून काढून घेण्याचा पण अधिकार आहे. अशा प्रकारे हिंदू धर्मशास्त्रामध्ये मांडणी केलेली दिसते आणि त्याप्रमाणे राज्य व्यवस्था चाललेली दिसते. इस्लामी राजवटीमध्ये पण काही वेगळी गोष्ट नव्हती. इस्लामी राजवटीमध्ये एक म्हण होती की खलक खुदा का आणि मुल्क बादशाह का, म्हणजे विश्व परमेश्वराचं आणि जमीन बादशाची. तर ज्या वेळेला इस्लामी राजवट या देशामध्ये आली, हिंदू राजवटी जाऊन, त्यावेळेला पण हीच धारणा कायम राहिली की जेवढी म्हणून जमीन इस्लामी राजवटीच्या अंमलाखाली आहे त्या सगळ्याचा मालक बादशाह आणि बादशाह त्याला वाटेल त्या व्यक्तीला ती जमीन मनसब म्हणून देत असे, जहागीर म्हणून देत असे, कसायला कुळ म्हणून देत असे आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर परत ती जमीन स्वतःकडे वर्ग करून घेत असे. म्हणजे एखादा किती मोठा मनसबदार झाला, त्याने किती पराक्रम गाजवलेला असेल, त्याची किती मोठी जहागीर असेल, तरी बादशाही मुलकामध्ये ती व्यक्ती मयत झाल्यानंतर त्या व्यक्तीची सर्व जहागीर, जमीन, संपत्ती बादशाहकडे जमा होत असे आणि त्या व्यक्तीच्या मुलांपैकी कोणाला जर ती मनसब पाहिजे असेल तर त्यांना काहीतरी पराक्रम दाखवून किंवा बादशाची मर्जी संपादन करून किंवा आम्ही काहीतरी कार्य करून दाखवतो असं म्हणून बादशाहकडून आपल्या बापाची ती मनसब परत स्वतःच्या नावावर बादशाच्या कृपेने करून घ्यावी लागत असे. म्हणजे हिंदू राजवट झाली काय किंवा इस्लामी राजवट झाली काय याच्यामध्ये जमीन ही बादशाची किंवा राजाच्याच मालकीची होती. जमीन कसणाऱ्या कुळाचा, जमीन कसणाऱ्या शेतकऱ्याचा, शेतकरी शब्द आपण आज वापरतो आजच्या काळामध्ये,
शिवकालीन कालखंडामध्ये किंवा त्याच्या आधी शेतकऱ्यासाठी कुणबी हा शब्द वापरात होता. इथे आपण लक्षात घेण्याची गरज आहे की आपण वतन संस्थेबद्दल बोलतोय, वर्णव्यवस्थेबद्दल बोलत नाही. त्यामुळे कुणबी हा शब्द कोणी जात या अर्थाने घेऊ नका, वर्ग या अर्थाने घ्या. या आपल्या संपूर्ण मालिकेमध्ये कुणबी हा जो शब्द आहे तो शेतकऱ्यासाठी वापरला जात असे. जो कसेल तो कुणबी, जमीन कसेल तो कुणबी. मग जमीन कसणारा कोणत्याही जातीचा असे, असं नाही की तो मराठा जातीचा असला पाहिजे तर कुणबी झाला. जो कोणी जमीन कसत असे त्याची वर्गवारी कुणब्यामध्ये केली जात असे. पण जमीन कसणारा वर्ग होता, तो जमीन कसणारा वर्ग अत्यंत दारिद्र्यामध्ये होता, तो अशिक्षित होता, त्याची दखल घेणारं कोणी नव्हतं, कुठलीच जमीन त्याच्या मालकीची नव्हती. राजाने दिली तर जमीन कसायची, राजाची मर्जी फिरली की जमीन निघून जायची. याच्यामुळे हा वर्ग पण काय झाला होता की शेती करण्याबाबत उदासीन झालेला होता. सतत परचक्र यायची, आक्रमणं यायची, शत्रूच्या फौजा शेती जाळून पळून टाकायच्या, बायका मुलं पळवून नेली जायची, दुष्काळ पडायचे मोठमोठे, त्यानंतर रोगराई यायची. त्यामुळे शेती करणं हे त्या काळामध्ये सहज शक्य नव्हतं किंवा परवडणारं नव्हतं माणसाला. आणि अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही राजसत्तेचा शेतकऱ्याला कुठलाही पाठिंबा नव्हता, कुठलेही नियम नव्हते. राजसत्ता बदलली की महसुलाचे नियम बदलत असत, शेतसाऱ्याचे नियम बदलत असत किंवा मनमानी वाटेल तेवढा शेतसारा लोक वसूल करत असत त्या काळामध्ये. याच्यानंतर राजाचे सरदार येत असत, राजाचे वतनदार येत असत, राजाचे दरकदार येत असत. ते पण मनाला येईल तशी जनतेकडून, सर्वसामान्य शेतकऱ्याकडून लुटपार करत असत. या सगळ्या प्रकारामध्ये शेती करण्याचा उत्साह लोकांचा मावळून गेला होता. लोक शेती सोडून, गाव सोडून पळून जायचे, गावाच्या गावं ओसाड पडायची, तिथे लांडगे फिरायचे. आपण शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये बघितलं की पुण्याच्या जहागिरीमध्ये एवढी जाळपोळ झाली की शिवाजी महाराज ज्यावेळेला बेंगलोरवरून परत आले पुण्याला वयाच्या 12व्या वर्षी, त्यावेळेला अक्षरशः लांडगे फिरत होते पुण्यामध्ये. ते मारायला पैसे देऊन लोक ठेवायला लागले. म्हणजे अशी परिस्थिती त्या काळामध्ये शेतीची होती की शेतीला लोक कंटाळले होते, की शेती करायला नाहीच म्हणायचे लोक, की नकोच हे प्रकार म्हणून. त्यापेक्षा कुठेतरी सैन्यामध्ये भरती होतो, 2 पैसे मिळतील त्यात पोट भरेल, नाही तर लुटमार करून तरी पोट भरेल, ही लोकांची धारणा झालेली होती. लोक शेती करायला नकार देत असत, शेतीबद्दल उदासीन झाले असत, त्यामुळे शेतसारा येत नसे. आता या सगळ्याचा मिरासदार असण्याशी काय संबंध आहे? तर आपण जर महाराष्ट्राचा इतिहास बघितला 16व्या शतकातला किंवा शिवकालीन कालखंडामध्ये, तर आपल्याला दिसतं की ज्या 5 पातशाह्या महाराष्ट्रामध्ये नांदत होत्या त्यातल्या 3च पातशाही शिल्लक राहिल्या होत्या शिवकालखंडामध्ये. एक अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि बिजापूरची आदिलशाही. त्यातली निजामशाही जी होती अहमदनगरची, त्या अहमदनगरची निजामशाही स्वतःच्या कब्जामध्ये घेण्याचं उत्तरेकडच्या मुघलांचं, दिल्लीच्या फार पूर्वीपासूनचं स्वप्न होतं. म्हणजे जहांगीर ज्या वेळेला सत्तेवर होता दिल्लीच्या, तेव्हापासून ते शहाजहान परत सत्तेवर आल्यानंतर पण अहमदनगरची निजामशाही कधी एकदा मी गिळतोय आणि माझ्या राज्याचा दक्षिणेकडे विस्तार करतोय, अशी सर्व मुघल शासकांना एक आस लागलेली लागून असायची. आणि निजामशाही जवळजवळ मुघलांनी आदिलशाहीशी संगनमत करून बुडवतच आणलेली होती. परंतु निजामशाहीचा जो कर्तबगार वजीर होता, ज्याचं नाव आजही महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं मानाने आणि काही ठिकाणी अभिमानाने पण घेतलं जातं महाराष्ट्राचा गौरव म्हणून, त्याचं नाव मलिक अंबर. या मलिक अंबरच्या कर्तबगारीमुळे मुघलांना ती निजामशाही गिळता येत नव्हती किंवा स्वतःच्या घशामध्ये घालता येत नव्हती. काही ना काही करून, कधी बुद्धी वापरून, कधी सैन्य वापरून, कधी स्वतःची कल्पकता, मुत्सद्देपणा वापरून 80 वर्ष वय होईपर्यंत मलिक अंबरने निजामशाही वाचवली. पण ही निजामशाही वाचवण्यासाठी त्याला काही तडजोडी कराव्या लागल्या आयुष्यामध्ये. त्याचं कारण हे आहे की सततची युद्ध होत असत. उत्तरेकडून मुघल आक्रमण करत असत, दक्षिणेकडून विजापूरचं सैन्य आक्रमण करत असे आणि सतत महाराष्ट्रामध्ये लढाया होत असत. त्याच्यामध्ये अनेक अराजक माजलेलं होतं पूर्णपणे. सततच्या लढायांना, लूटमारीला, त्यानंतर आपण म्हणतो की रोगराईला, दुष्काळ पण पडला त्या कालखंडामध्ये एक मोठा महाराष्ट्रामध्ये मोठा. तर त्या सगळ्याला कंटाळून लोक शेती करायला नाही म्हणत होते. आता जर मलिक अंबरला निजामशाही वाचवायची असेल तर मलिक अंबरला महसूल मिळाला पाहिजे. जर राज्याला महसूल मिळाला नाही, राज्याला काही उत्पन्नच नसेल, तर राज्याचा खर्च भागणार कसं? मलिक अंबरला एक मोठं सैन्य सतत सुसज्ज राखावं लागत असे मुघलांच्या विरुद्ध लढण्यासाठी. त्याच्यानंतर मलिक अंबरने औरंगाबाद शहर वसवलं. अशी जी मोठी आपण शहरं वसवतो, राजधान्या वसवतो, तिथे खर्च येतो आपल्याला करायला. तर हा खर्च आणावा कसा आणि वाढवावा कसा? मग मलिक अंबरच्या ही गोष्ट लक्षात आली की जोपर्यंत आपण शेतसारा वाढवत नाही, जोपर्यंत शेतकरी शेती करत नाही, जोपर्यंत मला महसूल मिळत नाही, जोपर्यंत माझ्या राज्यामध्ये व्यापार वाढत नाही, तोपर्यंत ही निजामशाही वाचवता येणं अशक्य आहे. पण आता परिस्थिती अशी होती की निजामशाही ही जवळजवळ बुडतच आलेली होती. राज्याचा प्रदेश कमी झालेला होता, राज्याला मदत करणारे लोक कमी झालेले होते. मुघलांनी जे निजामशाहीमधले मोठमोठे सरदार दरकदार होते, इस्लामी ते मनसबदार होते, त्यांना फितवलेलं होतं, स्वतःकडे वळवून घेतलेलं होतं. कित्येक लोक निजामशाहीची चाकरी सोडून मुघलांकडे गेलेले होते, काही आदिलशाहीकडे गेलेले होते. नवीन लोक तरी आणायचे कुठून? मग या परिस्थितीमध्ये मलिक अंबरने असा निर्णय घेतला की आता मला इथल्या स्थानिक लोकांना हाताशी धरण्याखेरीज काही पर्याय नाही.
म्हणून मलिक अंबरने स्थानिक लोकांना, जे गावातले पाटील होते, लढवय्ये होते, चांगले लोक होते, क्षत्रिय होते, त्या लोकांना इस्लामी जे मनसबदार होते किंवा सरदार होते त्यांच्या बरोबरीने देशमुखीचे हक्क द्यायला सुरुवात केली. देशमुखी, सरदेशमुखी, देशपांडे हे जे परगण्याचे हक्क आहेत, ते परगण्याचे हक्क मलिक अंबरने या लोकांना द्यायला सुरुवात केली. मलिक अंबरने या लोकांना हाताशी धरल्यानंतर या लोकांच्या कर्तृत्वाला पण थोडा वाव मिळाला, त्यांच्या पराक्रमाला वाव मिळाला, त्यांना मानमात्रा मिळू लागला. हे झाल्यानंतर थोडी सैन्याची व्यवस्था झाल्यानंतर मलिक अंबरने शेतीमध्ये लक्ष घातलं. थोडंसं त्याला अवधी मिळाला युद्धामध्ये. तेव्हा औरंगाबादची त्याने स्थापना केली, खडकी शहराची त्यावेळेला. तर इसवी सन 1607 ते 1626च्या सुमारामध्ये मलिक अंबरने काय केलं की थोडा त्याला जेव्हा युद्धामधून अवधी मिळाला त्यावेळी दक्षिणेच्या जी जमीन होती त्या जमिनीची शेतवार पाहणी केली आणि मोजणी करून त्याच्यावर एक प्रतवारी बसवली. ही गोष्ट याच्या आधी दक्षिणेमध्ये कधीच झाली नव्हती. उत्तरेमध्ये राजा तोडरमलने अकबराच्या काळामध्ये धाराबंदी नावाचा एक नवीन कायदा करून जमिनीची मोजणी करून एक नवीन पद्धत बसवली होती. त्याच्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलीच आहे, मागच्या मालिकेमध्ये. त्यामुळे इथे काही त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही, कारण तो या व्हिडिओचा विषय नाही. दक्षिणेमध्ये जी सर्वात मोठी पाहणी जमिनीची केली ती पहिल्यांदा मलिक अंबरने केली आणि त्याने असं ठरवलं जमिनीची प्रतवारी बसून की जमिनीचं जे काही उत्पन्न होईल त्यातलं 25% उत्पन्न घासदाण्याच्या रूपाने सरकारला तुम्ही वसूल म्हणून भरायचं. म्हणजे तुम्हाला जमिनीमध्ये किती उत्पन्न हो त्यातलं 25% तुम्ही भरायचं. पण ते कसं भरायचं? पैसा कोणाकडेच नव्हता त्या काळामध्ये, म्हणून घासदाना द्यायचा. घासदाना म्हणजे काय की घोड्यांना जे काही खायला लागत असेल ते, मला गवत वगैरे माझ्या सैन्याला खायला लागत असेल ते, आणि सैनिकांसाठी मला तुम्ही धान्याचा एक हिस्सा द्यायचा. 25% तुम्ही उत्पन्नाचा हिस्सा तुमच्या शेताच्या सरकारला द्यायचा. याच्यासाठी मलिक अंबरने काय केलं? गावाशी करार केला. याच्या आधी काय होत असे की कोणतेही राजवट जरी असेल, हिंदू राजवट असेल, मुसलमान राजवट असेल, त्या राजाचा गावाशी संबंधच येत नसे. राजाने मध्ये जे काही हे परगण्याचे अधिकारी नेमलेले असत किंवा त्या सुभ्यावर जे काही अधिकारी नेमलेले असत ते अधिकारीच गावातून वसूल गोळा करत असत. राजाला सांगत असत की आम्ही तुम्हाला एवढा वसूल देऊ. राजा पण त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करत नसे आणि राजाला त्याचा वसूल मिळाला की ह्या लोकांनी किती पण जनतेवर अन्याय अत्याचार केला, राजा लक्ष घालत नसे. राजाचा आणि जनतेचा संबंधच येत नसे. त्यामुळे मधल्यामध्ये जनता ही भयानक नागवली जात असे आणि शेतीचं नुकसान होत असं. मलिक अंबरच्या काळामध्ये पहिल्यांदाच असं झालं की मलिक अंबरने मधले जे मध्यस्थ होते ते काढून टाकले आणि सरळ गावांशीच करार केला. बादशाचा आणि गावाचा करार आहे हा. त्याच्यानंतर आता प्रश्न असा उभा राहिला की हे ठीक आहे, गावाकडनं 35% वसूल करायचे, जमिनीचं जे उत्पन्न ते वसूल करायचे कोण? आधी याच्यासाठी सरकारी अधिकारी असायचे किंवा नेमलेले वतनदारांची माणसं असायची, मध्यस्थांची. मागाशी म्हटलं तसं हे लोक मधल्यामध्ये बराच गफला करत असत, स्वतःच पैसा गिळंकृत करत असत, वसूल गिळंकृत करत असत. 100% मिळाले तर 70% स्वतःकडे ठेवावे, 30% सरकारमध्ये भरावे. सभासदांनी त्याचं मोठं चांगलं वर्णन केलेलं आहे, मार्मिक. अशा प्रकारचे प्रकार करत असत. त्याच्यामुळे पण महसूल घटत असे राज्याचा. म्हणून मलिक अंबरने असं करार केला की गावामध्ये जो वसूल होईल किंवा गावामध्ये जे उत्पन्न होईल ते उत्पन्न गावाच्या पाटलानेच गोळा करावं आणि सरकारमध्ये आणून भरावं. याचे 2 फायदे झाले की ग्रामसंस्थेला गावाच्या पातळीवर स्वतःचा वसूल ठरवण्याचे, स्वतःचा वसूल गोळा करण्याचे आणि स्वतःच्या सोयीने तो सरकारमध्ये नेऊन भरण्याचे अधिकार मिळाले. याच्यामध्ये एक ट्रान्सपरन्सी आली, व्यवहारामध्ये एक पारदर्शकता आली, एक विश्वसनीयता आली आणि गावावर जो अन्याय, जुलूम, अत्याचार होत असे की मनमानी पद्धतीने वसूल गोळा केला जात असे किंवा लोक येत असत राजाचं नाव सांगून लुबाडत असत जनतेला, हा प्रकार नाहीसा झाला. ग्रामव्यवस्था सक्षम झाली. मलिक अंबरची पण समस्या सुटली. मलिक अंबरकडे आधीच माणसांची कमतरता होती. युद्धामुळे मनुष्यबळ कमी होतं, सैन्यबळ कमी होतं, महसुलाचे अधिकारी कमी होते. ते नवीन शिकलेले लोक आणायचे कुठून युद्धामध्ये सतत. राज्यच त्याचं नाहीसं होत चाललं होतं. त्याच्यामुळे त्याने गावच्या पाटलालाच महसूल अधिकारी बनवलं राज्याचा. प्रत्येक गावापुरता गावचा पाटील आता महसूल अधिकारी झाला. जर तो लष्करी मदत द्यायला तयार असेल तर तो सरंजामी अधिकारी झाला, परत म्हणजे सरकारचा अधिकारी झाला की तो गावामधून जर काही लष्करी मदत देत असेल सरकारला युद्धाच्या प्रसंगी, निजामशाहाला, तर त्याला त्याचे पण अधिकार आणि मानमात्रा मलिक अंबरने देऊन टाकले. अशा पद्धतीने मलिक अंबरनी खुद्द गावांशी ठराव करून नवीन शेती पद्धती महाराष्ट्रामध्ये अंमलात आणली आणि त्याच्यामध्ये पण परत सुधारणा म्हणून शेतकऱ्यांना थोडं सोयीचं व्हावं आणि आपल्याला पण नगदीच्या स्वरूपात काही पैसे मिळावेत म्हणून. म्हणजे कसं आहे की धनधान्य जरी शेतकऱ्यांकडून गोळा केलं तरी ते माझ्या सैन्याला खायला घातलं. माझ्या सैन्याला खायला घालून जे धनधान्य शिल्लक राहिलं त्याचा जर मी काही व्यापार करेन किंवा विकेल तरच मला हातामध्ये नगद येणार आहे किंवा नगदी पैसा येणार आहे. काही प्रत्येक वेळेला काही धनधान्याचा साठा करून काम भागत नसते. गोदामामध्ये ठेवून सैन्य चालवायचं, लढाई करायचं म्हटलं की नगदीमध्ये पण पैसा लागतो हातामध्ये. म्हणून मलिक अंबरने त्याच्याही पुढे जाऊन एक सुधारणा केली. इसवी सन 1614च्या सुमारास त्याने काय केलं की दर सालचं जे
वास्तविक उत्पन्न येत होतं शेतीच्या, त्या वास्तविक उत्पन्नाच्या 13% नगदी वसूल म्हणून घ्यायला सुरुवात केली. आधी काय करत होता तो 25% हिस्सा घासदाण्याच्या स्वरूपात घेत होता. आता जर एखादं गाव त्याला नगदीमध्ये पैसा द्यायला तयार आहे की बाबा आमच्या गावामध्ये एवढं धान्य पिकलंय, या धान्याचं आम्ही एवढी धान्याची विक्री केली, आमचं आम्ही काही पण करू, तुम्हाला 13% आम्ही नगदीमध्ये देऊ, म्हणजे कॅशमध्ये देऊ. त्याच्यामुळे काय झालं की नगदी पैसा मलिक अंबरच्या हातामध्ये खेळायला लागला. तर ज्या गावांनी अशा प्रकारचा करार केला त्याला मलिक अंबरने शेतसारा निम्म्याने कमी केला, किंवा आपण 10% म्हणू शकतो, 12% कमी केला शेतसारा. 25%च्या ऐवजी त्याने 13% शेतसारा त्यांना केला नगदीमध्ये मिळण्यासाठी. आणि अशा गावांना किंवा आधीची पण जी गावं होतील त्यांना, त्या गावातल्या सर्व शेतकऱ्यांना त्याने मिरासपत्र देऊन टाकली. मिरासपत्र म्हणजे काय की जो शेतकरी जी जमीन कसत होता तो शेतकरी त्या जमिनीचा मालक झाला. आता त्या शेतकऱ्याला ती जमीन गहाण ठेवता येत होती, त्या जमिनीची खरेदी विक्री करता येत होती, आणि सरकारला ती जमीन सहजासहजी शेतकऱ्याकडून परत घेता येत नव्हती. आधी कसं होतं, शेतसारा नाही भरला जमीन जप्त, एखादा गुन्हा केला जमीन जप्त, खोटाळा झाला जमीन जप्त, माणूस रस्त्यावर, कारण जमीन मालकीची नव्हतीच त्याच्यात, जमीन लगेच सरकार जमा होत असेल. आता काय आहे की जमीन जरी सरकार जमा करायची म्हणली तरी पण त्याचे काहीतरी एक नियम बनवले की काय केलं तर जमीन सरकार जमा करता येईल, अमुक एक व्यक्ती जमिनीची मालक आहे. याच्यामुळे मोठे क्रांतिकारक बदल झाले आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्र देशामध्ये, वतन संस्थेमध्ये, ग्रामव्यवस्थेमध्ये, जे नंतर इंग्रज काळापर्यंत आणि आजही त्याचे परिणाम आपल्याला दिसतात बरे वाईट. झालं असं की शेतकरी जमिनीचा प्रथमच मालक झाल्यामुळे शेतकऱ्याला मिरासदारी संज्ञा प्राप्त झाली. मी म्हणलं तसं शेतकरी शब्द आपण आज वापरतो, 16व्या शतकामध्ये कुणबी हा शब्द होता जमीन कसणाऱ्याला. तर कुणबी हे जमिनीचे मालक झाल्यामुळं आधी व्हायचं असं की राजा जमिनीचा मालक आहे, ज्याला इनाम मिळाला आहे तो सरदार, पाटील, वतनदार जमिनीचा मालक आहे. शेतकरी जमिनीचा मालकच नाही, कुणबी जमिनीचा मालकच नाही, त्यामुळे त्याला काही प्रतिष्ठाच नव्हती समाजामध्ये. आता तो जेवढी कसतोय तेवढ्या जमिनीचा तरी तो मालक आहे. म्हणजे कोणी 1 एकर जमीन कसत असेल तर तो 1 एकराचा मालक आहे. त्या काळामध्ये जमीन कसायला भरपूर होती. जो कोणी पडीक जमीन लागवडीखाली आणेल त्याला सरकार त्याचा हे देत असे, अधिकार देत असे जमीन कसण्याचा, नंतर त्याच्या नावाने पण जमीन चढवत असे. आता काय झालं की जो जेवढी जमीन कसेल तेवढी जमीन त्याच्याकडे वाढत वाढत चालली, त्यामुळे कुणब्यांकडे जमिनीची मालकी वाढत वाढत चालली. आणि त्यामुळं कुणबी हे समाजामध्ये एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून गणले जाऊ लागले. वतन संस्थेमध्ये कुणबी हा एक प्रतिष्ठित वतनदार म्हणून गणला जाऊ लागला, आणि त्याला आता म्हणलं जाऊ लागलं मिरासदार. ज्याला मलिक अंबरने मिरासीचं पत्र दिलंय, म्हणजे मालकीचं पत्र दिलंय, वंश परंपरागत रीतीने त्या जमिनीचा मालकी हक्क त्याच्याकडे सोपवलेला आहे ज्या कुणब्याकडे, तो कुणबी आता त्या जमिनीचा मालक झाला. तो म्हणवला जाऊ लागला वतन संस्थेमध्ये मिरासदार. त्याला समाजामध्ये मोठा अधिकार प्राप्त झाला. याच्यासाठी अजून काही गोष्ट मलिक अंबरने छोट्या मोठ्या केल्या, त्या म्हणजे पाटील, कुलकर्णी व इतर जे ग्राम अधिकारी होते की जे सरकारच्या वतीने सेवा करत असत, म्हणजे सरकारच्या वतीने प्रशासन गावाचं सांभाळत असत, शेतसारा बघत असत, न्यायदान करत असत, गुन्हेगारी काही झाली तर तिचा मुकाबला करत असत, त्यानंतर गावामध्ये लुटपार झाली, दरोडेखोर आले, गावाचं रक्षण करत असत, ही सगळी जी कामं करत असत, हिशोब ठेवत असत गावाचा, ह्या सगळ्यांना त्याने ग्राम अधिकार दिले, म्हणजे गावाच्या पातळीवर काही अधिकार दिले. त्यांना वेगळी वतनं मिरास करून दिली, म्हणजे त्यांना वेगळ्या जमिनी सरकारच्या वतीने ते काम करतात म्हणून मिरास करून दिला. म्हणजे जो शेतकरी कसत होता तो तर मालक झालाच, कसतोय तेवढ्या जमिनीच्या, पण गावचा पाटील आहे, तो गावासाठी हे सगळं काम करतोय दिवस रात्र, तर पाटलाचं मान गावामध्ये राहावा इतरांपेक्षा जास्त म्हणून गावामध्ये पाटलाला इतरांपेक्षा जास्त जमीन असे नेहमी सरकारच्या मार्फत दिलेली. पाटील हे मोठा मिरासदार असे गावामधला, म्हणजे पाटील पण जमीन कसतच असेल त्याला मिळालेली. तर बाकी कुणबी जसं मिरासदार आहे तसं पाटील पण मिरासदार असायचा, पण बहुतेक वेळेला पाटील, कुलकर्णी किंवा परगण्याचे जे अधिकारी असत, देशमुख, देशपांडे यांच्या गावोगाव जमिनी असत, हे मोठे मिरासदार असत. त्याच्याकडे जेवढी जमीन मोठी तो तेवढा मोठा मिरासदार. आणि या सगळ्यांना जमिनी वंश परंपरागत रीतीने मिळाल्यामुळं त्यांना पुढच्या पिढ्यांची सोय झाली. त्यामुळं हे लोक एकनिष्ठतेने निजामाबरोबर वर्तन करू लागले. त्याच्याही पुढे जाऊन मलिक अंबरने असं केलं की गावाला जी पड जमीन होती, म्हणजे पडलेली जमीन होती, जिचा काही वापर होत नव्हता. माझं गाव आहे, जसं आपण शिवकालीन ग्रामव्यवस्थेमध्ये आपली जी मालिका आहे त्याच्यामध्ये बघितलं की गावाचे 2 भाग पडत असतात, काळी आणि पांढरी. पांढरी म्हणजे वस्तीस्थान किंवा ग्रामस्थान, गावठाण म्हणतो आपण त्याला, आणि काळी म्हणजे जिथे शेती होते ती जमीन. तर बरीच जमीन काय असे की पडलेली जमीन असे, पडीक जमीन असते, ते काळी आणि पांढरीपेक्षा अतिरिक्त जमीन जी गावाच्या आजूबाजूला पसरलेली असते किंवा खालसा जमीन असे, त्या जमिनीमधून मलिक अंबरने गावाला वनचराई आणि गायराने काढून दिली वेगळी.
की ती गावाच्या मालकीची केली, की त्या ठिकाणी तुम्ही तुमची जनावरं चारू शकता, त्या ठिकाणी जो काही आपण म्हणतो की गवत उगवेल किंवा ज्या अजून दुसरं काही चारा धनधान्य उगवेल किंवा फळं उगवतील किंवा अजून काही जमिनीचा त्या उपयोग करता येईल, तो गावासाठी करता येत असेल. आणि उरलेली जी जमीन होती ती उरलेली जमीन गावसंबंधी किंवा गाव वर्दळ म्हणून गावाच्या दिमतीला लावून दिली. म्हणजे ही गावाची एक सामायिक जमीन होती. आता काय झालं की शेतकरी तर मिरासदार झालेच, कुणबी मिरासदार झाले, वतनदार जे होते मोठे सरकारचं काम करत होते, सरंजामी वतनदार आपण मागच्या भागामध्ये बघितलं, त्यांना पण मोठ्या जमिनी मिळाल्या, ते मोठे वजनदार मिरासदार झाले. उरलेली जमीन पण जी होती, जी कुणाच्या मालकीची नव्हती, शक्यतो कोणाला ती कसण्यामध्ये स्वारस्य पण नव्हतं, ती जमीन पण गावाची सामायिक जमीन म्हणून मलिक अंबरने गावाला लावून दिली. म्हणजे जमिनीचा तो अधिकार त्या गावाकडे आला. आता असं नाही की या जमिनीचा कोणी मालक नाही, त्यातून काही उत्पन्न येत नाही. त्या गायरान आणि गाय चराईबद्दल पण काही ना काही कर द्यावा लागत असे निजामशाहीला किंवा राजाला कोणत्याही. ते आपण शिवकालीन आय व्यवस्था या आपल्या व्हिडिओमध्ये मागची जी आपली मालिका होती शिवकालीन ग्रामव्यवस्था पहिली मालिका, त्यातल्या शिवकालीन आय व्यवस्था या मालिकेमध्ये आपण ही सगळे कर जे शेतकरी सरकारला देत होतं त्याची माहिती घेतली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की हे वेगळे वेगळे कर पण सरकारला भरत असत, पण त्याचा फायदा हा असे की गावाला जमीन मिळत असे सामायिकपणे गावाच्या गरजा भागवण्यासाठी, काही काम करण्यासाठी. त्यामुळे ही जी जमीन गावाला लावून दिली आहे ती फाळणी करणं, त्याचं फाळणी करणं म्हणजे विभागणी करणं, की ह्या जमिनीचं कोणी ही जमीन कसायची, कोणी या जमिनीचं वहिवाट करायची, कोणी या जमिनीचं काम करायचं काही ना काही, कोणी त्याचं उत्पन्न किती घ्यायचं, याचं सर्व जे काही गोष्टी असत त्याची कुळवार फावणी गावचा पाटील करत असे. मलिक अंबरने जमीन गावाच्या दिमतीला लावून दिली. आता ती कसायची कशी, कोणी कसायची, काय कसायची तुमचं तुम्ही ठरवा. शेतसारा आपला एवढा ठरला, धान्याच्या रूपाने देणार असेल, घास देण्याच्या रूपाने तुम्ही तर 25% उत्पन्नाच्या, जर तुम्ही नगदीमध्ये देणार असाल तर 13%. काय करताय तुमचं तुम्ही तुमच्या लेवलला ठरवा. त्याच्यामुळे मलिक अंबरची नेहमीच्या कटकटींमधून सुटका झाली. कारण गाव म्हणले की भाऊबंदकी आली, जमिनीचे वाद आले, कुणाची काय कुणाचं काय, नेहमी झगडे चालू राहत असत. तर ते झगडे सोडवण्याचं काम पण मलिक अंबरनी गावच्याच माथी मारलं आणि स्वतःची या सगळ्या झगड्यामधून सुटका करून घेतली. स्वतःला फक्त कसं 13% वेळच्या वेळी मिळेल एवढ्याशी त्याचा मतलब राहिला. जेवढ्या म्हणून जमिनी होत्या त्या त्याने शेतकऱ्यांमध्ये, कुणब्यांमध्ये, वतनदारांमध्ये वाटून टाकल्या. उरल्या सुरल्या त्याने गावाला सामायिक म्हणून वनचराई गायरानं म्हणून देऊन टाकल्या. आता ही जी पद्धत मलिक अंबरने अंमलामध्ये आणली, या पद्धतीला नाव आहे मलिक अंबरी तह. मलिक अंबरी तह लक्षात ठेवा. तर या मलिक अंबरी तह वतन पद्धतीच्या सुधारणेमध्ये काय झालं की मलिक अंबरने एक मूलभूत तत्त्व त्याच्या मनामध्ये बाळगलं की जोपर्यंत कुणब्यांचा किंवा आडाण्यांचा काळीशी एकजीव केला जात नाही तोपर्यंत सरकारला शेतसाऱ्याची शाश्वती नाही. आता कुणबी आणि अडाणी कोण आहेत? कुणबी म्हणजे शेतकरी आणि अडाणी म्हणजे कारागीर, शेतीला मदत करणारे. हे लोक जोपर्यंत त्या काळीशी म्हणजे शेतजमिनीशी, जी शेतजमीन उत्पन्न देते तिच्याशी एकजीव होत नाहीत तोपर्यंत सरकारला शाश्वत शेतसारा मिळणार नाही. म्हणून शेतकरी आधी खुश राहिला पाहिजे, कुणबी खुश राहिला पाहिजे, त्या कुणब्याला मदत करणारे आलुतेदार बलुतेदार खुश राहिले पाहिजे, त्यांच्या उत्पन्नाची शाश्वती त्यांना मिळाली पाहिजे. ती मिळाल्यानंतर त्या उत्पन्नाच्या शाश्वतीबरोबर त्यांना काही मालकी हक्क मिळाले पाहिजेत, त्यांना काही मानमत्रा सन्मान मिळाले पाहिजेत गावामध्ये. ते मिळाल्यानंतर हे लोक जमिनीची मशागत मनापासून करतील, उत्पन्न वाढेल. गावाचं उत्पन्न वाढल्यानंतर साहजिकच जर शेतसारा कमी गेला तरी पण सरकारचं उत्पन्न वाढेल आणि आपल्याला निजामशाही वाचवायला किंवा राज्य वाचवायला मदत होईल. या भावनेने मलिक अंबरने या गोष्टी केल्या. जरी त्याने त्या स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा निजामशाहीच्या रक्षणासाठी केल्या असतील तरी पण त्याची जी भावना होती गावाचं भलं व्हावं, सर्वसामान्य शेतकऱ्याचं भलं व्हावं, कुणब्याचं भलं व्हावं, ही भावना खरीच होती मलिक अंबरच्या मनामध्ये. त्याने फक्त एवढ्याच सुधारणा केल्या नाही. तुम्ही मलिक अंबरचं जर चरित्र वाचलं तर तुम्हाला त्याने केलेल्या भरपूर सुधारणा आढळून येतील महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्राच्या भरपूर गोष्टींची पायाभरणी आपण म्हणतो ती मलिक अंबरनेच केलेली आहे. याच्यामध्ये पण आपल्याला थोडंसं ज्ञान नसतं, माहिती नसते. त्यामुळे मलिक अंबरचं चरित्र आपल्याला कधी जर वाचायला मिळालं तर आवर्जून वाचा, चांगलं चरित्र आहे ते. तर इथे आपण आपल्या विषयाबद्दल बोलू फक्त की मलिक अंबरने ह्या ज्या सगळ्या सुधारणा केल्या त्याच्यामुळं लोकांना हुरूप आला शेती करण्यासाठी. शेतकऱ्याला आधार मिळाला की नाही, राज्य माझ्या पाठीशी आहे, राजा माझ्या पाठीशी आहे, वजीर माझ्या पाठीशी आहे. मी आता सरळ मधले वतनदार टाळून राज्याशी संपर्क साधू शकतो, शेतसारा राजामध्ये टाकू शकतो. जेवढा ठरलेला आहे तेवढाच शेतसारा मला भरायचा आहे. कोणी आता मला दखल द्यायला येणार नाही, कोणी माझ्याकडून लुटालूट करायला येणार नाही, कोणी राजाचं नाव सांगून माझ्याकडून ओरबडून नेणार नाही. आता मी शेती करू शकतो.
आणि जर शेती जरी कमी जास्त झाली तरी पण समोरचा जो राजा आहे तो राजा शेतकऱ्यांचा विचार करणारा राजा आहे. मलिक अंबर जो आहे तो सर्वसामान्य स्थानिक जे लोक होते त्यांचा विचार करणारा पहिला एक व्यक्ती महाराष्ट्रातला मलिक अंबर होता की ज्याने स्थानिक लोकांच्या हिताचा विचार केला. भले स्वतःच्या स्वार्थासाठी केला असेल, त्यांचा आपल्याला पाठबळ मिळावं म्हणून, पण त्याने त्यांच्या हिताचा विचार केला. जोपर्यंत त्यांचं हित साधलं जात नाही तोपर्यंत राज्याचं हित साधलं जाणार नाही, हे महाराष्ट्रामध्ये ज्याच्या लक्षात आलं तो पहिला माणूस मलिक अंबर होता. याच्यामुळं गावामध्ये शेती वाढीला लागली. शेती वाढीला लागल्यामुळे व्यापार वाढीला लागला आणि व्यापार वाढीला लागल्यामुळे थोडीफार महाराष्ट्राची जी महसूल यंत्रणा होती ती निर्माण व्हायला सुरुवात झाली. ग्रामव्यवस्था जी मधल्या काळामध्ये मध्ययुगीन लढायांमध्ये, आक्रमणांमध्ये, अराजकतेमध्ये पूर्णपणे नष्ट झालेली होती, ती ग्रामव्यवस्था परत एकदा पुनरुज्जीवित झाली. वतन व्यवस्था जी होती, जी चालतच आली होती पूर्वपार, ती वतन व्यवस्था सर्वांनाच त्याच्यामध्ये स्थान मिळायला लागल्यामुळे आता लोक त्याकडे जास्त लक्ष देऊ लागले. जास्तीत जास्त लोक काही ना काहीतरी गावासाठी करावं, जेणेकरून आपण पण काही ना काहीतरी वतनदार होऊ, आपल्याला पण काहीतरी शाश्वती मिळेल म्हणून गावासाठी काम करायला लागले. आणि एक नवीन शेती आधारित पद्धती या महाराष्ट्रामध्ये चालू झाली. आता हे सगळं झालं, हे सगळे सामाजिक बदल झाले. आता मिरासी आणि मिरासदार याच्यामध्ये काय झालं की याच्यामध्ये मिरासी आणि मिरासदारांचा रोल काय या सगळ्या पद्धतीमध्ये, जो आपला आजचा विषय आहे, हे सांगायचं कारण आहे की हे मिरासदार आले कुठून. जोपर्यंत हा मागचा इतिहास सांगत नाही तोपर्यंत मिरासदार म्हणजे काय हे कळणार नाही, म्हणून हा सगळा मागचा इतिहास परत एकदा सांगितला. थोडा वेळ गेला त्याच्यामध्ये सांगायला, पण मिरासदार आले कुठून, मिरासदार म्हणावं कोणाला, हेच हा इतिहास सांगितल्याशिवाय कळणार नाही. ही पद्धत सुरू झाली कुठून म्हणून सांगितलेलं आहे. आता हे मिरासी आणि मिरासदार जे आहेत, तर ज्या हे वरती जे वर्णन केलं त्याच्याप्रमाणे तनख्यानी, म्हणजे सरकारने एक तनखा लावून दिला, एक 13% वसूल मला द्यायचा, हा तनखा लावून दिला सरकारने. तर तनख्याने कुणब्याकडे किंवा गावाकडे असलेल्या जमिनीस मिरासी जमीन असं म्हणतात. मागाशी मी म्हणलं तसं मलिक अंबरने कुणब्यांच्या नावाने जमिनी केल्या, वतनदारांच्या नावाने जमिनी केल्या, हे व्यक्तिगत झाले. आणि काही जमिनी सामायिक गावाच्या नावाने केल्या त्याने. म्हणून तनख्याने कुणब्याकडे किंवा गावाकडे असलेल्या जमिनीस, सरकारने ज्या जमिनी गावाकडे किंवा कुणब्याकडे लावून दिल्या त्या जमिनीला मिरासी जमीन असं म्हणतात. जे आपण या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणलं की पुणे सातारा भागामध्ये कुळ कायदा तुम्ही बघितला तर त्याच्यात मिरासी जमीन असं लिहिलेलं आढळून येतं. ते सरकारनेच या जमिनी शिवकालखंडामध्ये या व्यक्तिगत लोकांना किंवा गावाला लावून दिलेल्या आहेत. आणि या जमिनीचा भोगवटा घेणाऱ्यास, म्हणजे ही जमीन उपभोगणाऱ्यास मिरासदार, थळकरी, वतनदार असे वेगळे वेगळे शब्द, वेगवेगळ्या जागा परतवे, स्थानपरत्वे आपल्याला आढळून येतात. आधी सांगितल्याप्रमाणे मेलेल्या मनुष्याची जी मिळकत वारसास प्राप्त होते तिला अरबी भाषेत मिरास म्हणतात. म्हणून तो अरबी भाषेतला शब्द घेऊन वारसा हक्काने पिढ्यानुपिढ्या अबाधित राहणाऱ्या जमिनीला मिरासी असं म्हणतात. जसं या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण म्हणलं, परत एकदा सातारा आणि पुणे प्रांतामध्ये जमिनीच्या कुळ कायद्याच्या आधाराने आपल्याला सापडतात मिरासी जमीन किंवा मिरासी, फक्त शब्द तिला मिरासी कुळ हा शब्द आढळून येतो. तर मिरासी कुळ म्हणजे काय, ज्याला सरकारनेच वारसा हक्काने पिढ्यानुपिढ्या अबाधित राहणारी जमीन बहाल केली आहे, तो मिरासी कुळ आहे. त्याच्याकडे सरकारचं अधिकारपत्र आहे त्या काळामधलं, म्हणून त्याचं नाव मिरासी कुळ म्हणून लागलेलं आहे. तर मिरासीच्या ह्या ज्या जमिनी आहेत ह्या जमिनींना कोकणामध्ये वेगळे शब्द आहेत. त्यांना सुटी किंवा धारा म्हणतात कोकणामध्ये. मिरासी जमीन म्हणत नाहीत, सुटी जमीन किंवा धारा जमीन असं कोकणामध्ये म्हणतात. या मिरासी जमिनीखेरीज जी किर्दसार जमीन सरकारच्या वहिवाटीला राही, म्हणजे जी एखादी जमीन खालसा केली एखाद्या इनामाची, किंवा एखादी जमीन पडीक आहे जिथे शेती होत नाही आहे, एखादी जमीन जंगलाच्या आधिपत्याखाली ते जंगल साफ करून तिथे शेती करायची, अशी जी काही किर्दसार जमीन सरकारच्या वहिवाटीला राही. कित्येक वेळेला सरकार काय करत असे की दुसरा प्रांत जिंकत असे, दुसरं राज्य जिंकत असे, तर दुसऱ्या राज्यात भरपूर पडीक जमीन असते, ती कोणाला कसायला द्यायची. अशा किर्दसार जमिनींना खालसा जमिनी म्हणत असत. खालसा किंवा या सरकारी जमिनी ज्या होत्या ते सरकार मन मानेल त्याला काही मुदतीपर्यंत कौलाने देईल आणि कौलाने जमीन वाहणाऱ्याला उपरी असं म्हणत असत. म्हणजे सरकारची जमीन एखाद्या मिरासदाराने जरी कसायला घेतली तरी त्या मिरासदाराला उपरी म्हणत असत, लक्षात ठेवा. आणि ज्या माणसाकडे जमीनच नाही आहे, ज्याच्याकडे कुठलं घरदार नाही आहे, जो दुसऱ्याच्या जमिनीवर राहून शेती करतोय, त्याला पण वाटलं की आज माझ्या घरामध्ये 4 माणसं आहेत, ही पडीक जमीन मी सरकारकडनं कौलाने घ्यावी, तर त्या माणसाला पण उपरं म्हणलं जात असे की उपऱ्या जमिनी होत असतात या, की या कोणाच्या मालकीच्या नसतात, या सरकारच्या जमिनी आहेत.
या जमिनी कोणी जर कसायला घेत असेल तर त्याला उपरं म्हणलं जात असं. उदाहरणार्थ मी सातारामध्ये राहतो, सातारामध्ये माझी 50 एकर जमीन आहे, ही माझ्या मालकीची आहे, तिचं मिरासपत्र माझ्याकडे आहे. पण सरकारने काय केलं की सरकारने स्वतःचं राज्य थोडंसं मराठवाडा प्रांतामध्ये वाढवलं. तर मराठवाडा प्रांतामध्ये पण सरकारने मला जमीन इनाम दिली, मी काहीतरी पराक्रम गाजवला सैन्यामधून. तर आता मी तर तिथे जमीन कसायला जात नाही, म्हणून मी तिथे कुणाकडून तरी जमीन कसून घेतो. तर मी पण तिथे उपरा आहे त्या जमिनीवर, आणि जो माझ्या बाजूला जमीन कसतोय तो पण उपरा आहे, माझ्या वतीने जमीन कसतोय तो. कारण ती जमीन माझ्या मालकीची नाही, ती जमीन सरकारची आहे. सरकारने मला कसायला दिली, मला वाटतं की मी तिथून उत्पन्न कमवू शकतो म्हणून मी ती जमीन कसतो. अशा रीतीने मिरासदार आणि उपरी हा फरक आहे. यात गडबड काय होत असे की आज पण त्याचा थोडा आपल्याला वाद चाललेला दिसतो की 2 भाग झाले कुणब्यांचे. एक भाग म्हणजे ज्यांच्याकडे मिरासपत्र आहे ते मिरासदार, जमिनीचा मालकी हक्क असणारे कुणबी, आणि दुसरे म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःच्या जमिनी नाही आहे, ज्यांच्याकडे कुठल्याही जमिनीचा मालमत्ता हक्क नाही आहे, ज्यांच्याकडे स्वतःची घरदार नाही आहे, हे कुठेतरी गावामध्ये जाऊन स्थायिक होतात आणि त्या गावातली जमीन कसायला घेतात आणि ती जमीन कसतात, त्यांना उपरी असं म्हणतात. तर जे लोक हे उपरी जमिनी कसतात त्यांना उपऱ्या जमिनी म्हणतात. होतं काय की बऱ्याचदा नंतर असं झालं की बरेच मिरासदार नंतर परागंदा झाले, युद्धामध्ये माणसं मरत असत, काही लोकांना काही गुन्हे करत असत, त्यामुळे त्यांच्या कसायला जमिनी कुणी नसत. मग या मिरासदारांच्या जमिनी असत, ते काही उपरे लोक कसायला घेत असत, ते नंतर सरकारला शेतसारा देत असत, सरकारशी काहीतरी तडजोड करत असत आणि मिरासदारांच्या जमिनी उपऱ्या होत असत. काही जे उपरे लोक असत ज्यांच्याकडे मालमत्ता काही नाही, शेतीवाडी काही नाही, पण वर्षानुवर्ष जमीन कसतायत, ते सरकारशी काहीतरी करार करत असत, सरकारला काहीतरी 4 पैसे देतो म्हणून सांगत असत आणि सरकारकडून त्यांच्या ज्या उपऱ्या जमिनी आहेत त्याची मिरासपत्र घेत असत की आता मी मालक झालो या जमिनीचा. उदाहरणार्थ मी एका गावामध्ये राहतो, त्या गावामध्ये दुसरा एक माणूस आला बाहेरून, तो जमीन कसतोय, सरकारच्या मालकीची आहे ती, त्याने पण जमीन आहे ती माझ्या गावाच्या हद्दीमध्ये आहे, पण हा माणूस बाहेरनं आलेला ती माझ्या गावाच्या हद्दीतली जमीन सरकारकडून कौलाने घेऊन कसतोय. त्याने सरकारशी काहीतरी तडजोड केली आणि नंतर ती जमीन सरकारने त्याच्या नावानेच केली, तर तो माझ्या गावामध्ये मिरासदार झाला, ती उपरी जमीन मिराशीची जमीन झाली. असा प्रकार होतो. म्हणजे बऱ्याचदा काय झालं की मिरासदारांच्या जमिनी उपऱ्यांमध्ये गेल्या आणि उपऱ्यांनी मिरासदारांच्या जमिनी स्वतःच्या जमिनी मिरासदार म्हणून त्याचे दाखले मिळवले आणि मिराशी जमिनी घेऊन ते उपरे लोक पण वतनदार झाले. अशा पद्धतीची सरमिसळ आणि घोटाळे झालेले आपल्याला दिसतात. त्यातूनच आत्ताचे जे वाद चालले ते बरेचसे वाद याच्याशी संबंधित आहे की कोण जमिनीचा मूळ मालक आहे, कुळ कोण आहे, मिराशी कुळ कोण आहे आणि उपरा कोण आहे. या दाखल्यामध्ये गडबड आढळते बऱ्याचदा, म्हणून सर्च रिपोर्ट जमिनीचा फार व्यवस्थित काढणं आणि बघणं गरजेचं आहे. कधी कधी समस्या होतात आजही त्या गोष्टीमुळं. पण हे जमिनीमुळं झालं असं की कुणब्यांचे सरळ सरळ शिवकालीन कालखंडामध्ये 2 प्रकार पडले. म्हणजे कुणबी म्हणजे जमीन कसणारा, इथे जातीचा संबंध येत नाही. मध्ययुगीन कालखंडामध्ये जो जमीन कसतो तो कुणबी. आपण सामाजिक वर्गाबद्दल बोलतोय, वर्णव्यवस्थेबद्दल बोलत नाही, सामाजिक व्यवस्थेबद्दल बोलतो. मध्ययुगीन कालखंडातली सामाजिक व्यवस्था अशी होती की जमीन कसेल तो कुणबी. त्यावेळेला जातीपातींचं फारसं प्राबल्य पण नव्हतं माझ्या मते. बाकीच्या लोकांना वाटत असेल त्यांचं मत आहे, मला त्याच्याबद्दल आदर आहे, पण मला वाटतं माझ्या अभ्यासाप्रमाणे जातीपातींचं प्राबल्य नव्हतं, सामाजिक वर्गाचं प्राबल्य होतं, वतन व्यवस्थेचं प्राधान्य होतं. त्यामुळे जमीन कसणारा माणूस त्याचे 2 प्रकार झाले कुणब्यांचे, एक मिरासदार आणि एक उपरी. आणि 1818 साली ज्यावेळेला पेशवाई खालसा झाली, पेशवाई इंग्रजांनी नष्ट केली आणि इंग्रजांनी स्वतःची नवीन आधुनिक महसूल यंत्रणा राबवायला सुरुवात केली, त्यावेळेला इंग्रजांना असं आढळून आलं की मूळ जो मराठेशाहीचा गाभा आहे, राज्याचा गाभा आहे, सातारा हे राजधानीचं शहर आहे आणि पुणे हे सत्ता केंद्र आहे आणि त्याच्या आजूबाजूलाच सर्व दरबारातले मानकरी, सरदार, वतनदार एकटवलेले होते, मोठमोठे नामांकित होते ते. तर सातारा आणि पुणे प्रांताच्या आसपास ज्या जमिनी आहेत त्या जमिनीमध्ये जिकडे तिकडे मिरासी जमीन आहेत. म्हणजे सरकारने त्या जमिनींची मालकी कोणाला देऊन ठेवली आहे. शेतकऱ्याला दिलेली आहे, एखाद्या आपल्या हाताखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्याला दिलेली आहे, सरदाराला दिलेली आहे, नवीन कोणीतरी कर्तबगारी गाजवतो त्याला जमीन दिलेली आहे, गावाच्या गावं दान दिलेली आहे, देवस्थानाला दिलेली आहे. म्हणजे या सगळ्या मिरासी जमीन आहेत पुणे आणि सातारा प्रांतामध्ये. आणि मराठा राज्याची सीमा जिथे जिथे दुसऱ्या राज्यांच्या सीमेला लागत होती तिथे तिथे उपऱ्या जमिनी जास्त आहेत. त्याचं कारण असं की तिथे सीमारेषा सतत बदलत असे. कधी मराठे राज्य जिंकत असत, शेजारचं कधी निजाम असे तो मराठ्यांचं राज्य जिंकत असे, पेशवाईच्या कालखंडामध्ये काही जमीन जिंकत असे. त्यामुळे सीमा भाग जो होता तिथल्या जमिनी इकडे तिकडे जात असत. त्यामुळे तिथे कायमस्वरूपी कोणाला मालकी हक्क देणं शक्य होत नसे दोन्ही राज्यांना, कोणी जो जमीन जिंकत असेल त्याला. त्यामुळे तिथे जमीन कसणारे उपरे जास्त होते. त्यामुळं कुणब्यांचे मूळ भागामध्ये मराठा राज्याच्या गाभ्यामध्ये मिरासदार आणि सीमा भागामध्ये उपरी असे 2 प्रकार पडलेले आपल्याला आढळून येतात. पण हे जे प्रकार आत्ता जे ठळक झालेले आपल्याला दिसतात पेशवाई कालखंडामध्ये किंवा
इंग्रजांनी 1818 पेशवाई खालसा केल्यामुळं. पण हे मिरासी कुळ हा जो प्रकार होता, जो आपण या व्हिडिओच्या सुरुवातीला बघितला की नोंद आढळते मिरासी कुळ, हा प्रकार काही पेशवाई कालखंडामध्ये नव्हता किंवा शिवशाही कालखंडामध्ये नव्हता, शिवकालीन कालखंडामध्ये नव्हता. त्याच्या आधीपासून पण मिरासी कुळ हे संकल्पना अस्तित्वामध्ये होती. जरी जमिनी शेतकऱ्यांच्या मालकीच्या नव्हत्या तरी पण शेतकरी ते कसत होते. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या मिरासी कुळांचा दाखला मिळतो. ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी कसायला होत्या, जरी त्या त्यांच्या मालकीच्या नव्हत्या, सरकारने, बादशाहाने, राजाने कुठल्या त्यांना दिल्या असतील, पण एकरामध्ये जमिनी त्यांच्याकडे आहेत मोठमोठ्या प्रमाणामध्ये. हे तालेवार वजनदार जे लोक आहेत किंवा एखादा छोटा शेतकरी जरी झाला, त्याच्याकडे 2 एकर जरी जमीन झाली तरी पण तो कसतोय पिढ्यानुपिढ्या, त्याचा हक्क काढून घ्यायला कोणी येत नाही ना. म्हणजे एखादा राजा विजापूरमध्ये राहतो, विजापूरचं राज्य इकडे मावळामध्ये पसरलंय, मावळामध्ये एक माणूस 2 एकर जमीन कसतोय, ती त्याला बादशाहाने दिली. बादशाह काही त्याची जमीन काढायला विजापूरवरून येत नसतो किंवा दरवेळेला सैन्य चालून येत नसतं. त्या 2 एकर जमिनी पुरता तो माणूस राजाच आहे, जरी त्याच्याकडे मिरासपत्र नसलं तरी. ही मध्ययुगीन कालखंडामधली परिस्थिती होती. त्याच्यामुळे मिरासी एखादा माणूस असेल किंवा एखादा माणूस मिरासदार असेल तर त्याला त्याचा प्रचंड अभिमान असेल. त्याला त्या गोष्टीचा, तो त्या जमिनीचा मालक आहे, भले नावाने नसेल पण सरकारच्या वतीने कसतोय 2 एकर जमीन, तर तो त्याच्यापुरता मालक आहे, त्याला प्रचंड अभिमान असेल. तर तुकाराम महाराजांनी पण त्याच्याबद्दल एक अभंग लिहिला आहे. त्या अभंगावरून आपल्याला कळतं की हे जे मिरासदार असत किंवा मिरासी लोक असत यांना स्वतःबद्दल, जमिनीच्या मालकी हक्काबद्दल किती अभिमान वाटत असेल. तुकाराम महाराज असं म्हणतात त्या अभंगामध्ये, हे माझे मिरासी ठाव तुझ्या पायापासी. हे माझे मिरासी म्हणजे काय? मिरासी म्हणजे जमीन, जी जमीन तो कसतोय, जी जमीन त्याच्या आत्ता आधिपत्याखाली आहे, भले मालकीचे असो किंवा नसो, आधिपत्याखाली आहे त्याच्या. हे माझे मिरासी ठाव तुझ्या पायापासी, म्हणजे माझं सर्व जे जीवित आहे ते तुझ्या पायापाशी आहे. माझं आयुष्य जे आहे, माझं ठाव आहे, माझं ध्यान आहे, ते सर्व त्या जमिनीच्या पायापाशी आहे. याचा धरीनं अभिमान करीना आपुले जतन. म्हणजे ही जी जमीन माझी आहे, जी जमीन मी कसतोय, त्या जमिनीचा मी अभिमान धरीन मानाशी, मी स्वतःला श्रेष्ठ मानेन, मला त्याचा गर्व वाटेल. आणि करीना आपुले जतन, म्हणजे ही जमीन जी मला मिळालेली आहे, जी कसतोय मी, जी जमीन माझं पोटपाणी भागवते, तिचं मी जतन करेन पिढ्यानुपिढ्या. जी मागच्या पिढीतून माझ्याकडे आले तिचं पुढच्या पिढीमध्ये पण मी जतन करेन. अशा पद्धतीने मिरासी आणि मिरासदार यांच्यामध्ये केवढा मोठा आत्मभाव प्रदीप्त झालेला आहे ते आपल्याला तुकाराम महाराजांच्या अभंगामधून दिसून येतं की आत्माभिमान सुकवलेला आहे की माझ्या मालकीची जमीन आहे. त्यामुळे मिरासी कुळ ही संकल्पना, मिरासपत्र हा शब्द जमिनीला लागू व्हायच्या आधी मलिक अंबरने जमीन शेतकऱ्यांच्या नावाने करून द्यायच्या आधी पण शेतकऱ्यांच्या आधिपत्याखाली जी जमीन होती त्यांच्यामध्ये हा मिरासी कुळ नावाचा प्रकार होताच. आता मलिक अंबरने त्यांना नावानेच जमिनी करून दिल्या आणि सरकारने अधिकारिक मिरासपत्र दिल्यामुळं काय झालं की काही हक्क निर्माण झाले त्या शेतकऱ्यांना. त्या हक्कांमुळे शेतकऱ्यांचा दर्जा उंचावला समाजामध्ये. तर हे जे जमीन हक्क आहेत ते आपण थोडक्यामध्ये बघूयात की काय हक्क मिळाले किंवा काय अधिकार मिळाले शेतकऱ्यांना मिरासदार झाल्यामुळं. तर मिरासदाराचा जो दर्जा असेल तो गावामध्ये फार उच्च मानत असत. म्हणजे ज्याच्याकडे जेवढी जमीन जास्त, ज्याच्याकडे त्या जमिनीचं मिरासपत्र आहे सरकारने दिलेलं आहे, तो उच्च दर्जाचा मनुष्य झाला गावामध्ये. पाटील आहे तर पाटलाकडे सर्वात जास्त जमीन आहे, तर पाटलाला सर्वात जास्त मान आहे गावामध्ये. तो सरकारचा अधिकारी म्हणून आहेच, पण गावातली अर्धी जमीन जर पाटलाच्याच नावाने असेल तर पाटलाला मान आहेच समाजामध्ये किंवा गावामध्ये पाटलालाच जास्त मान आहे. त्याच्यानंतर ही जी जमीन असते ती जमीन एकदा सरकारचा सारा भरला, त्याला धारा असा पण शब्द वापरत असतात, सरकारचा धारा भरला की मिरासदार ती जमीन वंशपरंपरेने धारण करत असे, म्हणजे त्याच्याकडेच राहतात असे वंशपरंपरेने. ते एकदा जर का शेतसारा ठरवला तर हा शेतसारा सरकारला परत वाढवता येत नसे. म्हणजे एकदा त्याने मिरासदाराशी करार केला सरकारने, म्हणजे मलिक अंबरने शेतकऱ्याशी एकदा करार केला, कुणब्याशी एकदा करार केला की 13% शेतसारा तुम्ही देणे उत्पन्नामध्ये. तर ते 13%मध्ये असं होत नसे की जो मिरासदार असेल त्या मिरासदाराच्या जमिनीवर शेतसारा वाढवता येत नसे सरकारला काही झालं तरी, पण तो त्याचा हक्क जरा तो 13%च देणार. पण सरकारने जी जमीन उपऱ्यांना कसायला दिली किंवा उपऱ्या लोकांना ज्यांच्याकडे जमीनच नव्हती, ज्यांनी शेतकऱ्यांकडून पडजमीन, पडीक जमीन कौलानी घेतली कसायला, ती समजा ती आज 13%ने दिली यावर्षी, पुढच्या वर्षी तो कौल संपला, करार संपला की तिच्यावर सरकार शेतसारा वाढवू शकत असे. 13%च्या जागी 26% करू शकत असे, मनाला येईल तो शेतसारा लावू शकत असे किंवा जमीन परत त्या उपऱ्या माणसाकडून परत घेऊ शकत असे शेतकरी. कारण जमीन त्याच्या मालकीची नव्हती, सरकारने त्याला जमीन दिलेली नव्हती, मिरासपत्र दिलेलं नव्हतं, त्याच्याशी काही करार केलेलं नव्हतं, म्हणून उपऱ्या लोकांवर फारच अन्याय होत असे त्या काळामध्ये. पण जो मिरासदार आहे त्या मिरासदाराला मान आणि दर्जा पण याच्यासाठी त्याचा मोठा होता की सरकार पण त्याचं काही बिघडवू शकत नसे एकदा त्याने शेतसारा ठरवला की. पण त्याच्यामध्ये
समस्या अशी होती की एकदा जर का शेतसारा सरकारबरोबर या करामध्ये ठरला तर मग त्या जमिनीमध्ये शेतकऱ्याने पेरणी करो किंवा न करो, शेतकऱ्याला तेवढा शेतसारा सरकारला द्यावाच लागत असे. म्हणजे सरकार शेतसारा वाढवू शकत नसे, पण एखाद्या शेतकऱ्याने एखाद्या वर्षी जमीन पाडून ठेवली, तिच्यावर काही पीकच घेतलं नाही, तरी पण त्याला ते 13% सरकारमध्ये भरावेच लागत असत. कारण तो मिरासदार आहे, त्याने सरकारबरोबर करार केला, सरकारने त्याला काहीतरी अधिकारने हक्क दिलेत, म्हणून त्या जमिनीमध्ये पेर होवो किंवा होऊ नये, शेतकऱ्याला तो शेतसारा सरकारला भरावाच लागत असे. त्याच्या पुढे पण गंमत अशी होती की यदा कदाचित शेतकऱ्याने तो शेतसारा नाही भरला, आज आपण बघतो की आपण बँकेकडून कर्ज घेतलं आणि आपण हप्ता नाही भरू शकलो, तर 3 महिन्यांच्या आतमध्ये बँकेचे अधिकारी आपल्या घरी येतात, आपल्या घरी येऊन तमाशा करतात, तुमची इज्जत कशी जाईल ते बघतात, किंवा बळजबरीने हॅरेसमेंट करून दुसऱ्या एजन्सींना कामाला लावून तुमची हॅरेसमेंट करून तुमच्याकडनं पैसे काढण्याचे सरकारने त्यांना अधिकार दिलेले की या व्यक्तीकडनं एवढा पैसा काढायचा, तुम्ही कुठल्या पण पद्धतीने काढा, त्याला हॅरेसमेंट करून. त्या काळामध्ये तसं नव्हतं. एखादा शेतकरी जर तो शेतसारा भरू शकला नाही आणि तो मिरासदार असेल तर तो मिरासदाराकडून शेतसारा नाही भरला म्हणून सरकारला जमीन काढून घेता येत नसे. यदा कदाचित त्याच्याकडून शेतसारा जास्त जरी थकला तरी पण तो मिरासदार 30 वर्षापर्यंत परागंदा झाल्याखेरीज, म्हणजे परागंदा झाला म्हणजे तो नाहीसा झाला, पळून गेला, त्याचा काही आतापता लागत नाही, अशी 30 वर्ष झाली तर 30 वर्षानंतरच सरकारला त्या मिरासदाराची जमीन स्वतःकडे घेता येत असं, किंवा 30 वर्ष त्यानं शेतसारा भरला नाही तरच सरकार मिरासदाराकडून जमीन खालसा करून स्वतःच्या अधिकारामध्ये घेऊ शकत असे. 1 वर्ष शेतकऱ्याने शेतसारा नाही भरला, 2 वर्ष नाही भरला म्हणून तगादा लावेल सरकार त्याच्या मागे, त्याला काहीतरी शिक्षा देईल, त्याच्यावर दडपण आणेल, बाकीच्या गोष्टी करेल, पण शेतकऱ्याची जमीन खालसा करू शकत नसे. जो मिरासदार आहे त्या मिरासदाराची जमीन सरकार काढून घेऊ शकत नसे, जप्त करू शकत नसे. 30 वर्षापर्यंत हा अधिकार सरकारनेच या मिरासदारांना दिला होता त्या मिरासपत्राच्या आधारे. आता इथे हे समजलं पाहिलं आपण की मिरासदाराची जमीन त्यानं शेतसारा नाही भरला तरी जप्त करायला सरकारलाच एवढी अडचण येत असेल तर त्या मिरासदारांनी कुणाकडून सावकाराकडून पैसे घेतले असतील, ते सावकाराची काय अवस्था होत असेल जर तो पैसे देत नसेल परत मिरासदार. त्याच्यामुळं मिरासदारांचा दर्जा हा समाजामध्ये वाढलेला असेल. जो शेतकरी मिरासदार असेल, ज्याच्याकडे सरकारचं मिराशीचं पत्र असेल, त्याला समाजामध्ये भरपूर मान असेल, कारण लोकांना माहीत असेल की याच्याकडे स्थिरता आहे, याला सरकारचा पाठिंबा आहे. जरी दुष्काळ पडला, 4 वर्ष पीक नाही आलं तरी याची जमीन खालसा होणार नाही, शेतसारा नाही भरला तरी पण. जरी याने नाहीच कसायचं म्हणलं, उत्माद करायचं म्हणलं, थोडं बंड करायचं म्हणलं सरकारच्या विरोधात, तर सरकार त्याचं बंड मोडून काढेल, त्याला काहीतरी शिक्षा करेल, पण त्याच्या वारसांकडून जमीन नाही काढून घेऊ शकत जोपर्यंत त्याचे वारस शेतसारा थकवत नाहीत 30 वर्षापर्यंत. त्यामुळे मिरासदारांना एक उच्च स्थान या हक्क आणि अधिकारांमुळे आपल्याला समाजामध्ये मिळालेलं दिसतं. पण हे मिरासदारांपुरतं झालं. मगाशी आपण म्हटलं की कुणबी आणि मिरासदार असे 2 प्रकार पडतात. मिरासदारांना एवढे सगळे हक्क सरकारने स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्यामुळे शेतसाऱ्यांनी नियमित यावं म्हणून काय होतं जगामध्ये की मला एका ठिकाणी जर मातीचा डोंगर उभा करायचा म्हटलं तर दुसरीकडे कुठेतरी खड्डा पडतो, कारण इकडचीच माती उचलून मी इकडे डोंगर उभा करत असतो. त्यामुळे इकडे समाजातल्या एका वर्गाला जर मी जास्त हक्क दिले सरकार म्हणून तर कोणाचे तरी हक्क मला कमी करावे लागतात किंवा कोणावर तरी मला अन्याय करावा लागतो. या समाजातल्या एका वर्गाला मी कर कमी केला तर दुसऱ्या कुठेतरी वर्गाला मला कर वाढवावा लागतो, त्याशिवाय ते मला बॅलन्स करता येत नाही, माझी जी बॅलन्स शीट आहे ती. शिवकालीन कालखंडामध्ये पण तसंच झालं की कुणब्यांमध्ये जे 2 भाग पडले तर मिरासदारांना एवढे सगळे हक्काने अधिकार मिळाले तर त्याची भरपाई आता सरकारने उपऱ्यांकडून करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे काय झालं की मिरासदारांचा जसं जमिनीवर निरंतर हक्क असेल तसा उपऱ्यांचा जमिनीवर निरंतर हक्क नसेल. म्हणजे ज्यांच्या मालकीची जमीनच नाही, जो गरीब आहे, आळणी आहे, अशिक्षित आहे, आधीच पिसलेला आहे, पोटा पाण्यासाठी तो सरकारची जमीन घेऊन कसतो आहे कौलाने, एक कराराने, त्याने इकडे 13% मिरासदार 13% शेतसारा भरतोय तर हा बिचारा म्हणतोय की मी 26% तुम्हाला शेतसारा देतो, असं काहीतरी करून तो जमीन घेतोय का तर माझं पोट भरावं म्हणून. त्याचा एवढं सगळं करून पण त्या जमिनीवर काही हक्क नसेल. कौल संपला, करार संपला की सरकार ती जमीन त्याच्याकडून काढून घेत असेल. दुसरी गोष्ट म्हणजे सरकारातून सालोसाल किंवा कौलाने मुदतीच्या पट्ट्याने परवडेल अशी जमीन, पडजमीन हे लोक कसायला घेत असतात आणि मुळामध्ये ही जमीन पडीक जमीनच असेल. या पडीक जमिनीवर उत्पन्न येण्याची शाश्वती कमीच असेल. त्याच्यामुळे पण या उपऱ्या लोकांना जे आपण म्हणतो त्यांना भरपूर अडचणींचा सामना करावा लागत असेल. पण त्याच्यामध्ये सोय एक होती की समजा एखाद्या व्यक्तीने, उपऱ्या माणसाने गावामध्ये येऊन सरकारची गावाची सामायिक जमीन किंवा सरकारची जमीन जर 10 एकर जमीन कसण्यासाठी घेतली
आणि त्यातली 2 एकर जमिनीवरच त्याने पेरणी केली तर 2 एकर जमिनीवरच पट्टी लागत असे, 10 एकर जमिनीवर पट्टी लागत नसे. हा एवढा एक दिलासा सरकार त्या उपऱ्या माणसाला देत असे. पण जमिनीवर त्याचा हक्क इतकाच असे की कौलाच्या मुदतीमध्ये तो त्या जमिनीवर लावणी करत असे, बाकी त्याला त्या जमिनीवर काही हक्क नव्हता. ज्या वेळेला तो कौल संपेल त्यावेळेला सरकार ती जमीन त्याच्याकडून काढून घेऊ शकत असे, त्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून तो जो शेतसारा सरकारला द्यायचा आहे तो वाढवून घेऊ शकत असे, किंवा ज्याच्या मनाला येईल त्याला ती जमीन तो देऊन टाकू शकत असे. म्हणजे ती सरकारच्या मनावर असे किंवा गावाच्या मनावर असे किंवा ज्याची जमीन आहे त्याच्या मालकाच्या मनावर असे की उपऱ्याकडून जमीन काढून घ्यायची, जेव्हा काढून घ्यायची पाहिजे तेव्हा काढून घ्यायची, करार संपलं, ज्याला पाहिजे त्याला तो देऊन टाकेल. म्हणजे आत्ताच्या घरमालकाने भाडेकरून सारखं प्रकरण आहे. माझं घर मी भाड्याने दिलं आहे, वर्षभराचा करार संपला की त्या समोरच्या माणसाची काय अडचण आहे मी बघतच बसत नाही, मला वाटेल त्याला मी देऊन टाकणार, तू चंबूगावला आवर आणि बाहेर निघ. हा प्रकार त्यावेळेला उपऱ्यांच्या बाबतीमध्ये होत असल्यामुळे त्यांची जी अवस्था असे उपऱ्यांची, ती उपऱ्यांची अवस्था फारच दयनीय होत असे. मग याच्यामध्ये मिरासी कुळ जे आहे ते मिरासी कुळ आणि उपरे जे आहेत, तो जो न्याय अन्यायाचा जो बॅलन्स बिघडला त्या काळामध्ये तो नंतरच्या कालखंडामध्ये पण आपल्याला बिघडलेला दिसून येतो. आत्ताच्या ज्या वेळेला जमिनींचा कुळ कायद्याच्या आधारे ज्या वेळेला निवाडा करण्याची वेळ आली की कोणाला कुळ म्हणावं, म्हणजे जमीन मालकीची आहे, आपण म्हणतो की एक तर जमीन सरकारच्या मालकीची आहे सगळी किंवा वतनदारांच्या मालकीची आहे, जमीनदारांच्या मालकीची आहे, त्याच्यावर जे जमिनी कसत आहेत त्यांना कुळ म्हणावं, तर कुळ कुणाला म्हणावं हा जेव्हा प्रश्न आला त्यावेळा अनेक न्यायालयीन निर्णयामध्ये आजच्या मिरासी कुळाला कायम कुळ ठरवलं गेलं. म्हणजे ज्यांच्याकडे मिरासपत्र होती, ज्यांच्याकडे काहीतरी इनामपत्र होती, दाखवायला काहीतरी होतं की बाबा हे मला कुठल्या तरी राज्याने दिलेलं आहे, कुठल्या तरी बादशाने दिलेलं आहे, इस्लामी राजवटीमध्ये कुठल्या तरी छत्रपतींनी मला ही जमीन कसायला दिलेली आहे, कोणीतरी मला पत्र दिलेलं आहे. ही जी पत्र ज्यांच्याकडे होती मिरासपत्र, त्यांनाच न्यायालयानं मिराशी कुळ म्हणजे त्या जमिनीवर कुळ कायद्याने जमीन कसण्याचा अधिकारी ठरवलं आणि कुळ कायद्यान्वये कायम कुळाला असणाऱ्या सगळे हक्क व तरतुदी या मिरासी कुळाला लागू झाल्या. आणि त्याचा दुष्परिणाम कोणाला भोगायला लागला, हे जे उपरे लोक होते, जे वर्षानुवर्ष जमीन कसत होते, पिढ्यानुपिढ्या कसत होते, पण त्यांच्याकडे कुठली मिरासपत्र नव्हती मिरासदारांमुळे, त्यांच्यावर देश स्वतंत्र झाल्यावर पण नंतर अन्याय झाला एक प्रकारे, कारण त्यांच्याकडे कोणती कागदपत्रच नव्हती की या जमिनीचे ते मालक आहेत म्हणून त्यांना कुळ पण ठरवलं गेलं नाही आणि कित्येक लोक आपल्या समाजामध्ये भूमिहीन झाले. इंग्रजांच्या कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही समस्या निर्माण झाली आणि भूमिहीनांचा वर्ग वाढल्यामुळे शहरांकडे लोकांचा ओघ वाढला, शहरामध्ये झोपडपट्ट्यांचं दारिद्र्याचं प्रमाण वाढलं, कारण या गरीब बिचारा लोकांना राहायला जागा नव्हती, कसायला जमीन नव्हती, ते जिथे कुठे जागा मिळेल तिथे आसरा शोधायला लागले. आणि आज आपण जे बघतो की आपल्या समाजामधल्या बऱ्याच समस्यांचं जे मूळ आहे ते समस्यांचं मूळ याच्यामध्ये आहे की लोकांना कसायला जमिनी राहिल्या नाहीत, राहायला घर राहिलं नाही, खायला अन्न राहिलं नाही, कारण त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं सरकारने त्यांना कसायला जमीन दिल्याचा पुरावाच नाही आहे. वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या जमीन कसून सुद्धा असा एक भूमिहीनांचा मोठा वर्ग आपल्या समाजामध्ये आपल्याला निर्माण झालेला दिसतो. त्याचं पण मूळ जे आहे ते या मिरासी कुळामध्ये आहे. म्हणजे मिरासी कुळ जे लिहिलेलं असतं आपल्या कुळ कायद्यामध्ये, जमिनीचा आपण जेव्हा एखादा सातबारा काढतो किंवा मागचा सरशिपोट काढतो तेव्हा मिरासी कुळ लिहिलेलं असतं कुळ कायद्यानुसार. त्याचं कारण हे आहे की हे मिरासी कुळ आहे, याचा काहीतरी आम्हाला कुठेतरी पुरावा सापडलेला आहे, बाबा याला कुठेतरी हक्क दिला होता त्या जमिनीवर जमीन कसत्याच. बाकीचे कितीतरी लोक आहेत जे स्वतःला इनामदार म्हणवतात की आम्हाला जमीन इनाम आहे, आम्हाला ही वतन दिली होती, आमच्या आजोबांना पंजोबांना दिली होती. अरे पण आहे काय पुरावा तुमच्याकडे? भले ते लोक गरीब बिचारे लोक कसत पण असतील, पिढ्यानुपिढ्या जमंती त्यांचे पूर्वज कसत असेल, त्यांनी घाम गाळला असेल त्याच्यावर, पण पुरावा काहीच नाही. त्यामुळे या लोकांवर एक प्रकारे अन्याय झालेला आहे आपल्या समाजाच्या सिस्टीममध्ये. पण त्याला आता आपण काही करू नाही शकत, कागदपत्रांशिवाय आपण बोलू नाही शकत, कायदा कागदपत्रांवर चालतो शेवटी, पण काहीतरी करण्याची गरज आहे. मग ही समस्या निर्माण झाली या मागच्या इतिहासामुळे. म्हणून थोडासा इतिहास सांगितला. आता शिवकालीन कालखंडाचा थोडासा आपण विचार करू जाता नेहमीप्रमाणे आपण बोलतोच आहे. तर शिवकालीन कालखंडामध्ये काय झालं की ही जी मिरासदारी होती ही मलिक अंबरच्या काळामध्ये चालू झाली. आपण असं म्हटलं, मलिक अंबर हा शहाजीराजांच्या कालखंडामध्ये होता. छत्रपती शिवाजी राजांच्या ताब्यामध्ये सत्ता यायच्या आधीच मलिक अंबरचं निधन झालं होतं. पण मलिक अंबरने जी पद्धत घालून दिली होती ती पद्धत पुढे तशीच चालू राहिली. मिरासदारी, मागाशी मी म्हटलं तसं मिरासी कुळ व्यवस्था ही लिखित स्वरूपामध्ये किंवा मिरासपत्रांच्या स्वरूपामध्ये नव्हती, तरी पण समाजामध्ये अस्तित्वात होतीच कुठे नाही कुठेतरी अनाधिकारिकरित्या. तर मुस्लिम सत्ताधाऱ्यांनी काय केलं की त्यांनी मिरासदारी व्यवस्था बदलली नाही, जी आधीपासून चालू होती ती तुकाराम महाराज म्हणतात ती, पण त्यांनी आपल्या मुलकाचे वेगळे वेगळे भाग केले आणि त्याचे मोकासे निरनिराळ्या मुस्लिम आणि मराठा सरदारांना देऊन टाकले. मोकासे म्हणजे
सदरच्या जमिनीतून शेतसारा गोळा करण्याचा हक्क. ह्या सरदारांमध्ये आपण बघतो की जे घराणी महाराष्ट्रामध्ये भोसले घराण्याच्या आधी प्रस्थापित झाली होती, त्या 12 घराण्यांची नावं आपल्याला आढळून येतात. त्यातली काही घराणी आहेत मोरे, सुर्वे, सावंत, मोहिते, निंबाळकर. हे सगळे लोक शिवाजी महाराजांचा उदय व्हायच्या आधीच किंवा शहाजीराजांचा उदय व्हायच्या आधीच, भोसले घराण्याचा उदय व्हायच्या आधीच आपल्याला कुठल्या नाही कुठल्या बादशाचे मोकासेदार म्हणून आढळतात. पण हे फक्त मराठा नाही, मुस्लिम सरदार पण असत. त्यांच्याकडे त्या परगण्याचा, त्या प्रांताचा हक्क असेल, मोकासा गोळा करण्याचा, शेतसारा गोळा करण्याचा. हे सगळे मनसबदार होते. हे सगळे लोक, मुस्लिम आणि मराठा लोक जे मोकासेदार होते, ठराविक मुलखातून ठराविक रक्कम सुलतानांकडे दरवर्षी भरत असत, ठरलेली रक्कम. ती रक्कम एकदा त्याने सुलतानाकडे भरली की मग मुस्लिम सुलतान त्यांचा पैसा त्यांना एकदा मिळाला या मोकासेदाराकडून की त्यांच्या कारभारात कधीच लक्ष घालत नसत. मग तो मोकासेदार मुस्लिम असू देत नाहीतर मराठा असू देत, त्याने सुलतानाला काही फरक पडत नसे. ठरलेली रक्कम दरवर्षी त्याच्या दरबारामध्ये जमा झाली, विषय संपला. मग अशा रीतीने हे मोकासेदार त्यांच्या हातामध्ये अनियंत्रित सत्ता येत असे. त्याच्या परगण्यापुरता तो माणूस राजाच होत जात. त्याच्याकडे पूर्ण लष्करी अधिकार, महसुली अधिकार, प्रशासनिक अधिकार त्या परगण्याचे या मोकासेदाराकडेच राहत असत. मग हे मिराजदार किंवा वतनदार त्यांच्या त्या जहागिरीमध्ये किंवा परगण्यामध्ये, भूप्रदेशामध्ये काय धुमाकूळ घालत असतील याची कल्पना करणं काही अवघड नाही. आपण याच्याबद्दल पुढे एक मालिकाच बनवतो स्वतंत्र, शिवकालीन वतनदारीचे दुष्टचक्रमध्ये, दुष्टचक्र या नावाने. त्या मालिकेमध्ये आपण पाहणारच आहोत की या वतनदारांनी किंवा मोकासेदारांनी काय अराजक माजवलं त्या काळामध्ये. शिवकालीन कालखंडामध्ये समाजामध्ये जनतेला सळोकी पळो करून सोडलं. त्याचं थोडंसं वर्णन सभासदाने केलेलं आहे. सभासद असं म्हणतो या अंधाधुंद कारभाराचं वर्णन करताना मोकासेदारांच्या की इदलशाही, निजामशाही, मोगलाई यांनी देश काबीज केला. त्या देशात मुलकाचे पाटील, कुलकर्णी यांच्या हाती व देशमुखांच्या हाती कुलरयत यांनी कमाविशी करावी आणि मोगम टक्का द्यावा. 1000-2000 जे गावी मिराजदारांनी घ्यावे ते गावी 200-300 दिवाणात म्हणजे सरकारला खंड मागता द्यावा. त्यामुळे हे मिराजदार पैकेकरी होऊन गावास हुडेवाडे कोट बांधून प्यादे बंदुका ठेवून बळावले. सभासद बखर कलम 33 मध्ये हे वर्णन सभासदांनी केलेलं आहे. याचा अर्थ काय आहे की विजापूरची शाही, निजामशाही, मोगलाई यांनी देश काबीज केला म्हणजे महाराष्ट्र काबीज केला. या महाराष्ट्रामध्ये यांनी जागोजागी पाटलांना वसुलाचे अधिकार दिले, जसं आपण म्हणतो तसं. म्हणजे गावामध्ये पाटील, कुलकर्णी यांच्या हाती गाव, परगण्यामध्ये देशमुख, देशपांडे यांच्या हाती परगणा. ह्या सगळ्या लोकांनी कमाविशी करावी म्हणजे काय की गावातून कमवावं, महसूल गावातून गोळा करावा, गावातून कमवावं. समजा 1000-2000 एखाद्या गावातून उत्पन्न निघालं तर या कमावीसदारांनी, मोकासादारांनी, या मिराजदारांनी, वतनदारांनी, कोणी म्हणा तुम्ही, यांनी गावामधून 1000-2000 मिळाले तर त्यातला 200-300 फक्त दिवाणात भरायचे. म्हणजे 200-300 फक्त सुलतानाला द्यायचे. 1000-2000 मिळाले तर उरलेले पैसे स्वतःलाच मधल्यामध्ये गिळंकृत करायचे. आणि त्या पैशाचा विनियोग कशामध्ये करायचा? त्या पैशाचा विनियोग गावामध्ये मोठमोठे हुडे, वाडे, कोट, गड्या बांधाव्यात स्वतःच्या संरक्षणासाठी. त्याच पैशाचा वापर करून मोठमोठी लष्करं उभारावीत, सैनिक पदरी ठेवावीत पैसे देऊन. त्या सैनिकांना चांगली शस्त्र द्यावीत, बंदुके द्यावीत, तोफा, जंबुरे आणून लावावेत आपल्या गड्यावाड्यांना. ह्याच सैनिकांच्या बळावर सुलतानाला लष्करी मदत पुरवावी गरज लागेल तेव्हा. त्याच्या बदल्यात सुलतानाकडून रयतेला नागवण्याचे काही हक्क पदरात पाडून घ्यावेत आणि अजून जनतेचं शोषण करावं. अशा पद्धतीने हे मिराजदार, मोकाशेदार, कमावीसदार, जहागीरदार, वतनदार त्या काळामध्ये बळवले आणि जनता नागवली जाऊ शकली. मागच्या भागामध्ये आपण वतन संस्थेचे काही फायदे बघितले. भरपूर फायदे आहेत वतन संस्थेचे आणि वतन संस्थेमुळे आपल्या महाराष्ट्राचं पण भरपूर भलं झालेलं आहे, ते पण आपण बघितलं मागच्या भागामध्ये. पण हे पण काही तोटे आहेत वतन संस्थेचे. अशा पद्धतीने या मिराजदारांनी जनतेचं शोषण केलेलं पण आपल्याला आढळून येतं. यांना मिराजदार म्हणायचं कारण हे जहागीरदार, वतनदार, देशमुख, देशपांडेंना, कारण यांना जमिनी इनाम होत्या. सरकारने यांना जमिनीची मिराजपत्र करून दिली होती. त्यांच्याकडे एकरानी जमीन होत्या की कोणाकडे 100 एकर, 200 एकर जमीन, कोणाकडे अख्खच्या अख्खं 500 एकर जमिनीचं गावच इनाम त्याचं अख्खच्या अख्खं, अशी परिस्थिती होती. त्यामुळे यांना मिराजदार म्हणत असत. आणि या मिराजदारांनी त्या काळामध्ये अंधाधुंद राजकारभार करून अशा पद्धतीने धुमाकूळ घातला होता. स्वतःला ते राजापेक्षा पण श्रेष्ठ झाले होते काही काही ठिकाणी. त्यांचं लष्कर काही काही ठिकाणी एवढं श्रेष्ठ होतं. म्हणजे आपण जावळीच्या मोऱ्यांचं उदाहरण घेतो. जावळीमध्ये जाऊन मोऱ्यांना हात घालण्याचं, त्यांच्या आपण म्हणतो की गळ्याला हात घालण्याचं काम करायचं कुठल्याही बादशाला धाडस झालं नाही कधीच. त्याचं कारणच ते होतं की मोऱ्यांचा मुलूक
आधीच दुर्गम, त्याच्यामध्ये मोऱ्यांचं लष्कर त्यांच्याकडे 12-13 हजार असं म्हणतात की पायदळ होतं. आणि हे कमालीचं हायलँडर सैनिक ज्यांना आपण म्हणतो, हायलँडर सोल्जर म्हणतो, स्कॉटिश हायलँडरसारखे, की चपळ पायदळ होतं, काटक पायदळ होतं डोंगरी मुलखामध्ये लढणारं. त्यामुळे कुठल्याही बादशाने कधीही मोऱ्यांशी पंगा घेतला नाही. जावळीमध्ये जाऊन त्यांच्यावर हल्ला करायचा किंवा त्यांच्या जनतेने कुणी तक्रार केली तर मोऱ्यांच्या विरुद्ध जाऊन लढाई करायचं. त्याचं कारण हे होतं की दुर्गम भूभाग या लोकांनी बळकवले, त्याच्यावर किल्ले बांधले, वाडे बांधले. आणि हे सगळे त्यांनी कुठून केलं? जनतेकडून 2,000 गोळा करावे तर 200 सरकारात भरावे, उरलेल्यातून स्वतःचा बळकट करावं आणि परत जनतेचं शोषण करावं अधिकार घेऊन सुलतानाकडून. अशा पद्धतीने या गोष्टी केलेल्या आपल्याला आढळून येतात. पण याच्यामध्ये एक गोष्ट एवढीच होती की एक चाप होता सुलतानाचा चाप एवढा होता की सुलतान म्हणजे काय करत असे की हे जमीनदार किंवा मिराजदार जनतेवर किती जुलूम केला तरी एकदा शेतसारा ठरलेला सुलतानाच्या दरबारी जमा झाला की सुलतान त्याच्याकडे लक्ष देत नसे. पण तो खंड किती पण असला तरी तो खंड गोळा करायला सुलतानाचा माणूस जात नसे. मिराजदार जो आहे स्वतः किंवा जहागीरदार आहे तो स्वतः पण कधी जात नसे तो खंड गोळा करायला. या लोकांनी माणसं ठेवलेली होती. ही माणसं म्हणजे एक प्रकारे कामगारच होते त्यांचे. त्याच्यामध्ये देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी हे या वतनदारांचे, मिराजदारांचे, जहागीरदारांचे एक प्रकारे कामगारच होते. हे प्रत्येकजण गावोगाव वसुली करायला जायचे. हे गावोगाव वसुली करायला जाताना मधल्यामध्ये स्वतःची पण तुंबडी भरून घ्यायची. म्हणजे 2,000 जे सरकारमध्ये जमा व्हायचे जहागीरदाराकडे, त्याच्यातले 200 रुपये तो सरकारमध्ये भरायचा. पण हे 2,000 जे जहागीरदाराकडे जमा व्हायचे ते 2,000 जमा होताना पण त्याच्यापेक्षा जास्त वसुली त्या जहागीरदाराच्या या कामगारांनी गावातून केलेली असायची. आणि ते गावाला नागवत असत. म्हणजे गावामध्ये दुष्काळ पडला, गावामध्ये सोबत आली, रोगराई आली, माणसं मारायला लागली तरी हे कामगार गावामध्ये जाऊन जहागीरदाराचे अशा पद्धतीनं मोगलाई करून जनतेला लुबाडून त्यांच्याकडून वसूल घेत असे आणि सुलतानाला खंड देत असत. जर सुलतानाला खंड नाही दिला या वतनदारांनी किंवा जहागीरदारांनी तर सुलतान त्या जहागीरदाराला पकडून नेत असे आणि मग त्याला नरक यातना देत असे. म्हणजे जो जहागीरदाराला पकडू शकत असे सुलतान त्याला पकडत असे. म्हणजे शहाजी राजांना पकडायचा आदिलशहाला कधी धाडस झाला नाही. एकदा दोनदा त्यांना कैदेत टाकून बघितलं पण सोडून द्यावं लागलं आदिलशहाला. मी मगाशी उदाहरण दिलं, जावळीच्या मोरेंना हात घालायचं त्यांना कधी धाडस झालं नाही. तीच गोष्ट कोकणामध्ये सुर्वेंची होती, दळवींची होती, सावंतवाडीच्या भोसलेंची होती. तिकडे कधी मोगलाई करायचं त्यांना कधी धाडस झालं नाही कारण तो मुलूक दुर्गम होता म्हणून. पण जिथे जिथे म्हणून एखादा माणूस उघड्यावर सापडत असे त्याला पकडून नेऊन त्यानं खंड भरला नाही म्हणून नरक यातना देत असे सुलतान. त्यामुळे हे लोक पण काय करत असतं, वतनदार मिराजदार असत ते जनतेवर बिलकुल दयामाया करत नसत. मी चटके खाण्यापेक्षा जनतेला चटके देतो आणि जनतेकडनं पैसा गोळा करतो. एखादा चांगला असेल वतनदार, त्याला जनतेची दया जरी आली की अरे असं नाही केलं पाहिजे, तरी पण त्याचा काही उपाय चालत नसे कारण त्याने जनतेवर दया केली तरी सुलतान त्याच्यावर दया करायचा नाही. त्याच्यामुळे जी ग्रामसंस्था आपण म्हणतो किंवा ज्या वतन संस्थेचा आपण अभ्यास केला मागच्या 4 भागामध्ये की जिने गावाचं संवर्धन केलं, संस्कृती वाचवली, ती ग्रामसंस्था किंवा देशक संस्था असून नसल्यासारखी झाली. नावालाच फक्त ती संस्था राहिली, तिचं काही कामकाज चालेनसं झालं. सर्व जबरीचा जबरदस्तीचा कारभार झाला. याच्यामुळं गावाच्या गावं ओस पडली, प्रजा परागंदा झाली आणि भूमीवर खऱ्या अर्थाने प्रलयांत उडवला. प्रलयांत म्हणजे काय की पूर आला, दुष्काळ पडला, अजून काय झालं, प्रलय आला आपण म्हणतो. त्या प्रलयामध्ये लोक गाव सोडून जातात. तर तसं ह्या वतनदारांच्या अन्याय अत्याचाराचा प्रलयांत उडवला मध्ययुगीन कालखंडामध्ये. आणि त्याला कुठेतरी ही मिराजदारी संकल्पना पण कारणीभूत झाली की सर्वसाधारण शेतकऱ्याला मिराजदारी जमिनीचा मालकी हक्क मिळाला. पण वतनदार जे मोठे होते, जे सरकारचे सरंजामी वतनदार होते, त्यांना या मिराजदारी पद्धतीचा जास्त फायदा झाला, त्यांना जास्त हक्क मिळाले आणि सुलतानाकडून त्यांना अधिकार पण मिळाला की सर्वसामान्य जनतेकडून जोर जबरदस्तीने कर वसूल करण्याचा. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपण जे म्हणतो की पुणे प्रांतामध्ये मगाशी मी सांगितले शिवाजी महाराज आले त्यावेळेला 12व्या वर्षी त्यांच्या अंदाजे 1642 साली, त्यावेळेला पुणे प्रांतामध्ये अक्षरशः लांडगे फिरत होते, माणसं राहत नव्हती. हा प्रलयांत उडवला, त्याला पण ही मिराजदार पद्धती कारणीभूत झाली. एक प्रकारचं अराजक त्या काळामध्ये निर्माण झालं आणि त्याच्या पुढे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे इथपर्यंत ठीक आहे की बाबा शेतसाऱ्यासाठीच तुम्ही माझ्यावर जुलूम जबरदस्ती करताय किंवा माझ्या मागे तगादा लावताय तणका गोळा करण्यासाठी, इथपर्यंत ठीक आहे. मी जमीन तुमची घेतली आहे कसायला, तुम्ही मला अधिकार दिलाय म्हणून तुम्ही मला छळताय, मी शेतसारा द्यावा म्हणून इथपर्यंत ठीक आहे. पण समस्या अशी होती की हे सगळे मोठमोठे जहागीरदार होते आपण बघतो, मराठा मोठमोठे सरदार होते आपण बघतो, यांची एकमेकांमध्ये वैरं असायची. ही वैरं पिढीजात चालायची. खानदानामध्ये मारामाऱ्या होत असत. एक भाऊ दुसऱ्या भावाचा मुर्दा पाडत असे. पोटच्या मुलाला किंवा लहान मुलांना, बायका मुलांना पण याच्यामधून सुटका नसे यांची. ज्या वेळेला हे रक्तपात होत असत त्यावेळेला हजारोनी माणसं मरत असत, शेकडोनी माणसं मरत असत.
त्याच्यामध्ये निरपराध माणसांचा जीव जात असे, त्याच्यामध्ये अजून गावाची हानी होत असे, गावाचं उत्पन्न थांबत असे, निरपराध माणसं रस्त्यावर येत असत, देशोधडी लागत असत, त्यांना गुलामी करण्याखेरीज किंवा स्वतःला विकण्यासाठी गुलाम होण्याखेरीज मार्ग राहिलेला नसे. आणि या लढाया आणि अराजकता थांबायचं नाव घेत नसत, कारण हे वतनदार मिरासदार असत, ते एकनिष्ठ असत बादशाशी. ते स्वतःच्या नवरा म्हणून तो बायकोशी एकनिष्ठ नसेल, तो एक भाऊ म्हणून दुसऱ्या भावाशी एकनिष्ठ नसेल, त्याची निष्ठा बादशाशी असेल. बादशाला एकदा शेतसारा भरला की बादशाह त्याला वाटेल त्याला मारायची मुभा देत असे, की तू वाटेल ते कर तुझं वतन राखण्यासाठी. ह्या भावनेतून मग ज्यांना ही वतनं राखायची, ज्यांना नवीन वतनं मिळवायची, ज्यांच्याकडे काही ना काहीतरी ताकद आहे, हे सरदार, मनसबदार, दरकदार हे सगळेजण मिळून जहागीरदार एकमेकांमध्ये सातत्याने पिढ्यानुपिढ्या लढत असत. आणि एक दुष्टचक्र त्यातून जे निर्माण झालं आहे त्याच्यामुळे जनतेची प्रचंड हानी होत असे. महाराष्ट्राची लोकसंख्या कमी 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 होत चालली होती. आधीच लोकसंख्या कमी होती, जमीन कसायला कोणी नव्हतं. मलिक अंबरने जी सुबत्ता आणायचा प्रयत्न केला, स्थिरता आणायचा प्रयत्न केला, ते मलिक अंबरच्या निधनाबरोबरच त्या गोष्टी लयाला गेल्या पुढे. आणि अशा रीतीने आपल्याला महाराष्ट्रामध्ये अराजक माजलेलं दिसून येतं. म्हणजे अराजकाचा फायदा काय झाला, या अराजकाचा तोटा काय झाला, की मिरासदार आणि उपरी हे जरी दोन वर्ग असतील तरी मिरासदार परत उपऱ्यांच्याच लेवलला येऊन थांबले. म्हणजे माझ्याकडे पत्र आहे बादशाने दिलेलं, मी मिरासदार आहे, पण युद्धच थांबता थांबेना माझ्या भागामध्ये, शेतीच होता होईना माझ्या भागामध्ये, मला महसूलच भरता येत नाही शेतकऱ्याला, सरकारला, त्यामुळे माझंच शोषण होतं आहे. तर माझ्याकडे नुसतं ते मालकीचं पत्र असून काय उपयोग आहे. म्हणजे मी मिरासदार असून पण शेवटी मी उपऱ्याच्याच पातळीवर येऊन थांबलो. उपरी जो उपरा होता, ज्याच्याकडे आधीच काही जमीन जुमला नव्हता, मालमत्ता नव्हता, दुसऱ्याच्या जमिनीवर कसं तरी पोट भरत होता, त्याची अवस्था तर अजून बिकट झाली. लोक बायका मुलांना विकायला लागली, लोक स्वतःला विकायला लागली गुलाम म्हणून. इथपर्यंत वेळ येऊन थांबली. त्यामुळे या अराजकतेमुळं मिरासदारी जी निर्माण केली होती मलिक अंबरने, ती मिरासदारी पण एक प्रकारे धोक्यामध्ये आली आणि तिचं अस्तित्व नाहीसं झालं या अराजक तत्वामध्ये. आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी बराच प्रयत्न केला, पण त्यात पण त्यांना यश आलं नाही. त्यांच्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये जेवढं करता आलं, जेवढी स्थिरता आणता आली त्यांनी आणली. पण छत्रपती शिवाजी महाराजांनंतर औरंगजेबाचं संकट महाराष्ट्रावर चालून आलं. त्याच्यामुळे पुढची 27 वर्ष महाराष्ट्राची मोठ्या लढायामध्ये गेली. अजून मोठं अराजक आलं महाराष्ट्रामध्ये. आधी या जहागीरदारांनी माजवलेलंच होतं, औरंगजेब आल्यामुळे त्याच्यामध्ये अजून भर पडली. न संपणारं एक 27 वर्षाचं दुष्टचक्र महाराष्ट्रामध्ये चालू झालं. त्याच्यामध्ये मिरासदार, उपरे सर्वच लोक पोळले गेले. जनता ही फक्त आणि फक्त नागवण्यासाठीच राहिली. कुणाला अधिकार असतील, हक्क असतील, तरी त्यांना काही अर्थ राहिला नाही त्या अधिकार आणि हक्कांना. कारण शेती करायला वेळच नाही कोणाला. सातत्याने रक्तपात चालला आहे, लढाया चालल्यात, पाऊस पडतोय, दुष्काळ येतोय. पूर्णपणे ग्रामव्यवस्था ज्याला म्हणतो किंवा मिरासदार व्यवस्था ज्याला म्हणतो ती उद्ध्वस्त झाली. मग आपल्याकडे आत्ता काही ठिकाणी काही लोकांना त्यांची कागदपत्र सापडत नाहीत. त्याचं कारण या अव्यवस्थेमध्ये. म्हणजे पुष्कळ मित्र पण मला आत्ता पुष्कळ मित्रांनी पण प्रश्न विचारलेत व्हिडिओच्या खाली, की आम्ही वतनदार आहोत असं म्हणतात, पण आम्ही वतनदार आहोत शोधायचं कसं काय. ही जमीन आमच्या मालकीची होती, मग आमचे पूर्वज कसं होतं शोधायचं कसं काय. मग हे जे प्रॉब्लेम निर्माण झाले ते या अराजकामुळे निर्माण झाले, की कधी काळी कोणीतरी कोणाला तरी मिरासपत्र दिलं होतं, पण ते आता सापडतच नाही. म्हणजे नावाला पण कोणी म्हणायला, मिरासदार म्हणायला पण त्याच्याकडे ते पत्र शिल्लक राहिलं नाही, किंवा एखाद्याचं पत्र शिल्लक राहिलं तर त्याचा वंश शिल्लक राहिला नाही ती मिरासदारी उपभोगण्यासाठी. एवढी बिकट परिस्थिती त्या काळामध्ये निर्माण झाली होती. त्याच्या पुढे जे आपण म्हणतो की माणूस भूमिहीन होण्याचा जो प्रकार झाला, तो प्रकार इंग्रजांच्या कालखंडामध्ये झाला. म्हणजे 1818 ज्या वेळेला इंग्रजांनी पेशवाई खालसा केली, त्यावेळेला मराठ्यांचं राज्य खालसा केलं, त्यावेळेला थोडाफार का होईना, नावाला का होईना, कुठेतरी मिरासे आणि उपरे ही पद्धती चालू होती. कोणीतरी नावाला का होईना मिरासदार म्हणून तग धरून होता या सगळ्या अराजकामध्ये. पण तो भेद पण काय झाला, नाहीसा झाला. इंग्रजांच्या कालखंडामध्ये अर्थ इतकाच राहिला की जो माणूस फार काळ गावामध्ये राहिलेला आहे, किंवा एखादा माणूस आपला पिढ्या दोन पिढ्या एखाद्या गावामध्ये टिकाव धरून राहिलेला आहे, तो माणूस म्हणजे मिरासदार त्याला म्हणायचं. त्याच्याकडे जमिनीचा हक्क असो नसो, कागदपत्र असली तरी त्याला काही अर्थ नाही. बरं राहिला ना 2 पिढ्या तर मिरासदार. आणि जो गावात नव्यानं वस्तीला आलेला आहे 1818 साली किंवा त्याच्या आगेमागे, तो माणूस म्हणजे उपरा. आता मलिक अंबरने जी पद्धत घालून दिली होती किंवा जे मालकी हक्क दिले होते ते आता 1818 नंतर त्यांना काही अर्थ राहिलेला नाही. एक नवीन हक्क आलेला आहे जमिनीवरचा, मिरासदारांचा आणि उपऱ्याचा, दोघांचा हक्क सारखाच झाला. आता मलिक अंबरने दिलेल्या मिरासपत्रांचा, शिवछत्रपतींनी दिलेल्या हक्कांचा, पेशवाई काळामध्ये उपभोगत असलेल्या हक्कांचा काही आता अर्थ राहिलेला नाही आहे. इंग्रज सरकारने एक नवीन रयतवारी पद्धत चालू केली. त्या पद्धतीमध्ये सरकार आणि रयत यांचं जमीन धारण करण्याच्या संबंधाने जे हक्क आणि कर्तव्य होती, ती कर्तव्य मुंबईच्या जमीन महसुलाच्या कायद्याने, ज्याला इसवी सन 1879चा
5वा ॲक्ट म्हणतात त्याच्या अन्वये ठरवून टाकली. म्हणजे सरकारचे हक्क काय, रयतेचे हक्क काय. याच्यामध्ये प्रत्येक कुणबी सरकारकडून जमीन धारण करतो, म्हणजे तो सरकारचा खातेदार होतो आणि कम कसर उत्पन्नाचा 6वा हिस्सा सारा म्हणून नगदीच्या रूपाने भरतो. म्हणजे आता इंग्रजांच्या कालखंडामध्ये असं झालं की जमीन सगळी परत सरकारच्या मालकीची झाली. म्हणजे जी शिव कालखंडामध्ये किंवा मलिक अंबरच्या कालखंडामध्ये शेतकऱ्याच्या कुणब्याच्या मालकीची जमीन झाली होती, कुणबी परत भूमिहीन झाला. इंग्रजांच्या कालखंडामध्ये सगळी जमीन सरकारच्या मालकीची, सरकारच्या म्हणजे ती पण ईस्ट इंडिया कंपनीच्या, कंपनी सरकारच्या मालकीची, सरकारच्या पण नाही इंग्लंडच्या राणीच्या मालकीची, कंपनी सरकारच्या मालकीची. आणि शेतकऱ्याने जो पिढ्यानपिढ्या ती जमीन कसतोय त्याने आता ती सरकारकडून घ्यायची जमीन कसायला. आणि कुठल्या नियमाने घ्यायची, हा जो ॲक्ट 1889चा 5वा ॲक्ट लागू झाला त्याच्या याने घ्यायची. मग हे जे कायदा होता दोघांच्या मध्ये किंवा हा जो करार होता तो करार काय होता, तर याच्यामुळे असं झालं की शेतकरी हा खातेदार, आता शेतकरी हा कंपनी सरकारचा खातेदार, ईस्ट इंडिया कंपनीचा. ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार आणि शेतकऱ्याच्या मध्ये कुणी दुसरा मध्यस्थ नाही. ज्याच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढे पैसे सरकारने जो काही त्या जमिनीचा दर ठरवला आहे तेवढा दर वर्षाचा, 30 वर्षाचा, 50 वर्षाचा जो काही असेल तो सरकारला द्यायचा आणि ती जमीन कसायला घ्यायची. मग ती जमीन तुम्ही कसू नका, घाण टाका, विका, काही करा. सरकारला एकदा तुम्ही पैसे भरले की 30 वर्ष जमीन तुमची, किंवा तुम्हाला वर्षभरासाठी घ्यायची असेल वर्षासाठी कमी मुदतीच्या आकाराने ती जमीन तुमची. त्याच्यावर जो काही सारा आकारण्यात येईल तो सारा एकदा तुम्ही सरकारमध्ये भरला, म्हणजे कंपनी सरकारला तुम्ही ईस्ट इंडिया कंपनीला तुम्ही तो शेतसारा दिला कंपनीने सांगितलेला की ती जमीन वंशपरंपरेने तुम्ही कसू शकत असता. म्हणजे मी 30 वर्षाच्या शेतसाराने जमीन घेतली आणि 20-25 वर्षानंतर किंवा 10-20 वर्षानंतर माझा मृत्यू झाला तर माझा मुलगा ती जमीन कसू शकत असेल, त्याच्याकडून कोणी काढून घेऊ शकत नसेल. ती जमीन मी दुसऱ्याला कशाला देऊ शकत असेल, बटई ठोक्याने किंवा मक्त्याने मी दुसऱ्याला करायला देत असे, तिचा उपभोग करत असे मी. जर ही जमीन मी शेतसारा भरू शकलो नाही तर खालसा होत असे. म्हणजे मागा आपण बघितलं की मिरासदार पद्धतीमध्ये 30 वर्ष शेतकऱ्याने शेतसारा नाही भरला तरी त्याची जमीन खालसा होत नसे. इथं जर का त्यानं शेतसारा नाही भरला त्याची जमीन लगेच खालसा होत असे. ही जमीन सावकाराकडे शेतकरी घाण ठेवू शकत असे कर्जासाठी. त्याच्यामुळे जनतेला, रयतेला ही जमीन घाण ठेवण्याची, खरेदी देण्याची पूर्ण मुभा होती. 30 वर्ष त्याच्याकडे मालकी हक्क आहे. समजा माझी आज जमीन मी घेतली, मला शेतसारा भरता आला नाही किंवा मला अजून दुसरी काही अडचण आली तर ही जमीन मी सावकाराकडे घाण ठेवू शकत असे. 5 वर्षांनी सावकाराकडून परत सोडून घेऊ शकत असे. पण ती मला सोडून घेऊन परत 30 वर्षांमध्ये सरकारला परत द्यावी लागत असे किंवा सरकारशी परत मला दुसऱ्यांदा करार करावा लागत असे. याच्यामुळे झालं काय की शेतकरी गरीब होते, शेतकरी भूमिहीन होते, शेतकरी अडाणी होते, शेतकऱ्यांना ज्ञान नव्हतं, शेतकऱ्यांकडे संसाधनं नव्हती, मध्ये आसमानी सुलतानी संकटं पण यायची. त्याच्यामुळं एकदा जर जमीन शेतकऱ्याने सावकाराकडे ठेवली ती जमीन त्याच्याकडे परत येणं राहिलं. ह्या पद्धतीने भरपूर शेतकरी कर्जबाजारी झाले. भरपूर शेतकऱ्यांना, भरपूर सावकारांनी किंवा स्वार्थी लोकांनी ज्यांच्याकडे पैसा होता जमीनदारांनी लुबाडलं आणि ज्या जमिनीचा अधिपती शेतकरी होता त्याच्याकडून जमीन निघून जाऊन, म्हणजे कुणब्याकडून ही काळी आई निघून जाऊन ती अडाण्यांकडं, म्हणजे ज्यांना शेती करायची नाही अशा वर्गाकडे ती मोठ्या प्रमाणामध्ये हस्तांतरित होऊ लागली. शेतकरी भूमिहीन होऊ लागला, शेतकरी बेरोजगार होऊ लागला, शेतकरी भिकारी झाला, अक्षरशः रस्त्यावर आला. आपण म्हणतो की इंग्रजांनी देशाला भिकेला लावलं, ते इंग्रजांनी अशा पद्धतीने भिकेला लावलं, मिरासदारांनी उपरे हा भेद नाहीसा करून. आणि सगळ्यात मोठी अडचण ही होती याच्यामध्ये की 30 वर्षाचा शेतसारा मी सरकारला देऊन जमीन माझ्याकडे कसायला घ्यायची, तो शेतसारा ठरवणार कोण, तो शेतसारा किती असावा हे ठरवणार कोण, तो शेतसारा किती असावा हे ठरवणार सरकार. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी ठरवणार की मला जमीन, माझी पिढ्यानुपिढ्या जमीन, माझे पूर्वज कसत आले 10 पिढ्या, तीच जमीन आज मला जर कसायची असेल तर इंग्रज राजवटीमध्ये इंग्रज सरकार, कंपनी सरकार, ईस्ट इंडिया सरकार सांगेल तेवढा शेतसारा त्यांना दिला, कबूल केलं, तो आधीच भरला तरच जमीन मला कसायला मिळणार. मग माझ्याकडे एवढे पैसे आहेत का भरायला? नाही आहेत. सर्वसामान्य माणसाकडे तेवढे पैसेच नसायचे भरायला. त्यामुळं सर्वसामान्य माणूस इच्छा असून पण, त्याच्याकडे शेती करण्याचं कसब असून पण सरकारकडून जमीन कसायलाच घेऊ शकायचं नाही. मग सरकारकडून जमीन कसायला घ्यायचं कोण? जमीनदार. हा एक नवीन वर्ग इंग्रजांच्या काळामध्ये उदयाला आला. ज्या लोकांकडे आधीच संसाधनं होती, आधीच पैसा होता, आधीच लष्कर होता, जे लोक इंग्रजांना, ईस्ट इंडिया कंपनीला त्यांचं राज्य भारतामध्ये स्थिरस्थावर करण्यासाठी मदत करत होते, अशा लोकांना ईस्ट इंडिया कंपनी कमी शेतसाऱ्याने जमीन द्यायची कसायला. म्हणजे मी सर्वसामान्य शेतकरी आहे,
मी वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या जमीन कसतोय, माझ्याकडे कसब आहे, तर मला शेतसारा 50 रुपये लावला तर जमीनदाराला त्या जमिनीचा शेतसारा 20 रुपये लावण्यात यायचा. त्याच्या बदल्यामध्ये जमीनदाराकडे हजारो एकर, 2000, 5000 एकर जमीन एकटं व्हायची. मग आता सर्वसामान्य माणूस आहे मी, माझ्यासमोर पर्याय काय राहिला? मी सरकारमध्ये शेतसारा भरू शकत नाही सरकारने ठरवलेला, म्हणून मी जमीन कसायला घेऊ शकत नाही. आणि जमीन जी सरकार देते ती सगळी जमीन जमीनदारांनाच कसायला देते. आता मी माझं पोट कसं भरावं? तर मला माझ्या इच्छेविरुद्ध त्या जमीनदाराकडेच जावं लागायचं जमीन कसायला, उपरा म्हणून. म्हणजे आता इंग्रजांच्या कालखंडामध्ये जे आधीचे उपरे होते ते तर फारच दयनीय अवस्थेत, शोषणीय अवस्थेत पोचले. त्यांच्या जगण्याला काही अर्थच राहिला नाही. पण जे मिराजदार होते, थोडेफार टिकाऊ धरून होते, माणसामध्ये राहत होते, ते लोक पण उपऱ्यामध्ये जमा झाले, भूमिहीन झाले आणि जमीनदारांच्या दयेवर त्यांना जगणं भाग पडायला लागलं. जमीनदार वाटेल तसे लोकांचं शोषण करत असत. एकदा त्यांनी कंपनी सरकारला शेतसारा भरला आणि इतर वेळेला कंपनी सरकारला रसद पुरवली, दारुगोळा पुरवला, मदत पुरवली सैन्याची, की कंपनी सरकार डोळेझाक करत असे की तुम्ही किती पण पिळून घ्या माणसाला शेतीवर, त्याचं काही पण शोषण करा, पैसे द्या, देऊ नका त्याला. सरकार बिलकुल लक्ष देत नसे, कंपनी सरकार. याच्या 1857चे जे बंड पुढे निर्माण झालं त्याचं एक कारण ह्या जुलमी व्यवस्थेमध्ये पण आहे की माणूसच भूमिहीन झाला. माणसाला जगायला जमीनच राहिली नाही, जमिनीवर पाय ठेवायला जागाच राहिली नाही. पाय ठेवावं तर जमीनदारांच्या आश्रयाने जगावं, तर त्यांच्या शोषणाला बळी पडावं, इतकी दुरावस्था झाल्यामुळे कंपनी सरकारबद्दल असंतोष हळूहळू वाढायला लागला. त्याचं एक कारण हे होतं. आणि हा असंतोष वाढतोय हे पण सरकारच्या 1857च्या बंडानंतर लक्षात आलं. कंपनी सरकारकडून, ईस्ट इंडियाकडून हे राज्य काढून ब्रिटिश सरकारने स्वतःच्या हातामध्ये घेतलं चालवायला. ब्रिटिश सरकारने हे राज्य हातामध्ये चालवून घेताना पण बऱ्याचशा सुधारणा केल्या. त्याच्यामध्ये ते स्वतःचं राज्य टिकण्यासाठी केल्या. या मिराजदार किंवा उपऱ्या वर्गाच्या, कुणबी वर्गाच्या, शेतकरी वर्गाच्या सुधारण्यासाठी केल्या नाहीत. 1901 साली सरकारने असं ठरवलं महसुलाचा कायदा करून की विशिष्ट रयतेला जमीन देताना अशी शर्त घालावी की त्यांना सरकारच्या परवानगीपासून ही जमीन गहाण खरेदी किंवा बटाईनं देता येऊ नये. तेव्हा आता हे जे जुने मिराजदार होते किंवा कुणबी होते, उपरी होते, यांच्याऐवजी कुणब्यांचं जुन्या शर्तीचं म्हणजे गहाण खरेदी देणारे वगैरे हक्क असणारे आणि ज्यांना गहाण खरेदीवर हक्क नाही आहेत देण्याची जमीन, असे दोन एक वर्ग तयार झाले. आता मिराजदार आणि उपरी हा वर्ग राहिला नाही. आता कुणबी शेतकरी हा वर्ग राहिला नाही. आता दोनच वर्ग समाजामध्ये राहिले शेती करणाऱ्यांचे, की एक जे सरकारकडून जमीन घेतील, ज्यांना ती गहाण देता येईल, ज्यांना ती खरेदी करता येईल, विक्री करता येईल किंवा बटाईनं देता येईल, आणि दुसरे ज्यांना यातला कुठलाही अधिकार असणार नाही, त्यांनी फक्त जमीन घ्यायची आणि कसायची, यातलं काही करायचं नाही. मग ही जमीन जी होती ती गहाण ठेवण्याची, खरेदी विक्री करण्याची, बटाईनं देण्याचे अधिकार कोणाला मिळणार? जमीनदारांना मिळणार. कारण जमीनदार इंग्रज सरकारला सहाय्यक होते, जमीनदार इंग्रज सरकारचे समर्थक होते, कारण त्यांच्याकडे करोडोनी जमीन होती, एकरोनी जमीन होती त्यांच्याकडे पसरलेली. गरीब बिचारा कुणबी शेतकरी होता, त्याच्याकडे जमिनीचा तुकडा पण शिल्लक राहिला नव्हता पाय ठेवायला. तो कुठून या जमिनी विकत घेईल शेतसारा? मग त्याच्यावरच परत ही जुलूम जबरदस्ती व्हायची. तरी पण एखाद्या सरकारकडे गेला मी जमीन कसतो म्हणायला, तर त्याला परत सरकारी अटी घालायचं की तू जमीन विकू शकणार नाही, तू जमीन गहाण ठेवू शकणार नाही, तू दुसऱ्याला बटाईने देऊ शकणार नाही. म्हणजे थोडाफार जो काही त्याला आधार मिळत होता जमिनीचा, तो पण आधार निसटला. अजून कुणबी जो आपण म्हणतो तो इंग्रज कालखंडामध्ये देशोधडीला लागला. त्याच्यामुळे ग्रामव्यवस्था देशोधडीला लागली. त्याच्यामुळं आपल्या खेडेगावातली जी वतन संस्था होती ती देशोधडीला लागली. वतन संस्था देशोधडीला लागल्यामुळे तिच्यावर अवलंबून असणारे कारागीर, आलुतेदार, बलुतेदार, शेतकरी, व्यापारी ते सर्व देशोधडीला लागली. खेडी उद्ध्वस्त झाली. लोकांचा ओघ शहराकडे वाढू लागला. शहरं मोठ्या प्रमाणामध्ये अराजकतेनं भरायला लागली या सगळ्या गोष्टीमुळे. आणि त्या पुढच्या सगळ्या गोष्टी झाल्या ते भारताच्या स्वातंत्र्य युद्धाचा भाग आहे. आपल्याला तिकडे जायचं कारण नाही, कारण आपला आत्ताचा तो विषय नाही. विषय हाच आहे की अशा पद्धतीने मिराजदारी पद्धत भारतामध्ये चालू झाली आणि अशा पद्धतीने या मिराजदारी पद्धतीचा भारतामध्ये अंत झाला. हा मिराजदार या पदाचा आणि मिराजदारी पद्धतीच्या अंताचा आपला एक इतिहास या व्हिडिओच्या निमित्ताने आपण थोडासा त्याचा धावता आढावा घेतला. हा धावता आढावा आपल्याला कसा वाटला ते आपण मला आवर्जून फोन करून कळवा, व्हॉट्सअपवर मेसेज करा. आपण कमेंट करतच असता. जर आपण चॅनलचे सभासद असाल तर चर्चासत्रामध्ये सहभागी व्हा. जर आपल्याला हे व्हिडिओ आवडत असेल, अशा प्रकारचे अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवले, तर सुपर थँक्सच्या माध्यमातून तुम्ही चॅनलला मदत करू शकता, काही ना काही आर्थिक मदत करू शकता, जेणेकरून अजून चांगल्या प्रकारे रिसर्च करून अजून चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवता येणं चॅनलला शक्य होईल. थोडीफार आपण फुल नाही फुलाची पाकळी जी मदत करता ती पण चॅनलसाठी मोठीच मदत आहे. प्रत्येक व्हिडिओच्या खाली एक थँक्सचं बटन असतं, त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला जी शक्य असेल ती मदत तुम्ही चॅनलला अशा प्रकारचे
व्हिडिओ बनवण्यासाठी करू शकता जर सभासद असाल तर. जर आपण सभासद नसाल, आज प्रथमच आपण या व्हिडिओच्या निमित्ताने चॅनलला भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावं. त्यानंतर नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून असे जे मागचे व्हिडिओ सर्व पाहाच, पण हे नवीन व्हिडिओ जे येतील त्याचं पण नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. हे अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष यांनी आवर्जून पाठिंबा आणि प्रोत्साहनासाठी जे प्रायोजकत्व या चॅनलला बहाल केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचे देखील मनपूर्वक आभार. पाहत राहा किमंतू लाईव्ह चॅनल. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओच्या अभ्यासपूर्ण व्हिडिओच्या निमित्ताने. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.